काय का नाही? झाले का 300 प्लस? नाही, नाही झाले. हा, का बरं 300 प्लस नाही झाले मला सांगा बघू. आता काय करू तुमच्यासाठी मला सांगा. मारायचं का नाही मलाच आता कसं तरी वाटायला लागलं माहितीये का राव, खरंच. निर्लज्जम साधासुखी झाला रे तुम्ही. हो ना. काय नाही. हो. निर्लज्जम सदा सुखी. किती पण तुम्ही समजावून सांगितलं तरी सुद्धा तुम्ही काय बेसिकली मार्क्स पाडण्याच्या भानगडीत पडलेला नाहीये. नाही ना. असंच आहे. हो. धने तुला ना बेसिकली लय बोलू वाटायला लागले, थांब. हं? बोला डाऊट्स काय ते बोला लवकर, चला आम्ही आता पळवणार आहे बस. शिकून मोकळा होऊन जाणार आहे. एक्झोथर्मिक एंडोथर्मिक. बर, हे दोन्ही वर्ड समजून घ्या बरं का, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक, कारण की बायोमोलिक्युल मध्ये हे पण येणार आहे तुम्हाला. बायोमोलिक्युल मध्ये आहे ते. माते टॅप देते. हं? बोलो. वन वन पिक्टी पाय. वन पिक्टी पाय काय म्हणतोय तुमचा? हम्म. इन ह्युमन ऑलमोस्ट सेम पार्शियल प्रेशर ऑफ गॅस अँड ऑक्सिजन इज फाउंड इन, पुढे बघायला भेटणार आहे सगळा. टिश्यू मध्ये किती असणार आहे? 40. अँटीऑक्सिडंट ब्लड वेसल मध्ये 40. आन्सर काय निघाय दिले सी. अल्विओला मध्ये किती असणार सांगा? 104. आणि ऑक्सिडेंट ब्लड वेसल 95 ना. क्लिअर आहे. नेक्स्ट इज अ करेक्शन आहे. बोलो जी. नेक्स्ट क्वेश्चन. झालं. चलो. संपले बाबा फायनली. आता काय झालेत ना सगळे? क्लिअर आहे. घ्या. ते काय तुला पण येईल ना. मला माहिती आहे मी कुठे कुठे करत असतोय बरं का. ठीक आहे चालेल बघा. आता बेसिक लेवलला तुम्हाला यामध्ये काही गोष्टी सांगत येणार आहे, त्या तुम्ही जस्ट काय करायच्या त्या फॉलो करायच्या, बाकी वेगळं तुम्हाला काही करायची गरज नाहीये. एनसीआरटी आजपासून मोस्टली जे आपण बेसिकली युज करणार आहे कोणाचं असणार आहे आपल्याला? एनसीआरटीचा युज होताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल. मागासपासून सांगत होतो त्यावेळी तर काय बोलली नाही सा. का त्याच्यात खरं डाऊट आहे का सांगा. करेक्शन येते का? नाही झालं तर साब. बघ बाई किती नंबरचा आहे? 160. काय
चारही ऑप्शन बरोबर आहेत. काय म्हणायचंय? आ बोलायचं कधी? मी गेल्यावर? काय? केलंस का नाही? सॉल्व केलंस का नाहीस? तो 177चा म्हणतोय. काय दिलंय? मार्क द इनकरेक्ट ऑफ कॉन्टेक्स्ट ना, कंटेक्स्ट ऑफ काय असणार आहे? O2 बाइंडिंग टू काय असणार आहे? HB. तर मला सांगा, याच्यामध्ये पहिली गोष्ट काय असणार आहे? HB काय असणार आहे? हाय हाय pH बाइंड होऊ शकतो. सेकंड, लो टेम्परेचर. हा, तो तिथं होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर ना बघा, याच्यामध्ये ना मोर करेक्ट आन्सर जे बनल ना, ते काय बनायला पाहिजे माहितीये का? की स्पेसिफिकली बाइंडिंग मेनली मेन्शन केलंय ना, तर याच्यामध्ये असोसिएशनचा टॉपिक येणार आहे. आणि असोसिएशन साठी तुम्हाला मेनली जे बेसिकली आपण बघतो काय असणार आहे? पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. सो याच्यामध्ये डी आन्सर मोर करेक्ट आन्सर बनेल. हा, इनकरेक्ट कन्सर्न मध्ये ना. ओके 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 ओके. इथं हाय पीएच म्हणजे तुम्हाला समजतं का किती? 8, 9, 10. हाय पीएच म्हणजे तोच ना 14, 15 पर्यंत असणार आहे. मग 14 pH माझ्या बेसिकली ऑक्सिजनला बाइंड करण्यासाठी कसा बरं रिस्पॉन्सिबल असणार? आपण इथं न्यूट्रल पीएच वर 7 pH पर्यंत आपण डिस्कस करून घेऊ शकतो. कारण की बॉडीमध्ये ऑक्सिजन बाइंड होण्यासाठी ब्लडची जी स्पेसिफिक तुमची काय असणार आहे? पीएच जो बघायला भेटणार आहे तो किती असणार आहे? 7 pH पर्यंत असणार आहे. और 7.4 pH पर्यंत बघतो तो तिथे अटॅच होऊ शकतं. बाकीच्या ठिकाणी अटॅच नाही होऊ शकत. सो याच्यामध्ये हाय पीएच जो दिला तो बरोबर इनकरेक्ट कंटेंट निघणार आहे तुमचा. समजतंय का? अरे हाय पीएच म्हणजे किती होणार आहे रे? कळतंय का तुम्हाला यांच्यामध्ये? थांबा जरा एक मिनिट. परीक्षा. थांबा. टर्मिनलची ओके. हा का? हा. ठीक आहे. लेव्हनचं बघा आपण थोडंसं. बरं बरं, मी काय म्हणतो माहिती आहे का की तुम्हाला ना मी ऍट द एंड ऑफ द लेक्चर मी तुम्हाला सांगतो की आमचे लेक्चर संपले का नाही, आता किती 1-1.5 संपले लेक्चर. हो 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 हो. चालेल. बरं ऐका, तुमचे टर्मिनल आहे. होऊन झाले या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात. टर्मिनल असणार आहे त्याच्या. अरे ऐकून तरी घ्या की. मला काय म्हणायचं, या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात तुमचे टर्मिनल होऊन जाईल. टर्मिनल साठी 2 चॅप्टर असणार आहेत बायोचे, की जिथे 50 मार्काचं किंवा 70 मार्काचं रायटिंग असणार आहे. बरोबर, ते मोस्टली 50 मार्काचं किंवा 70 मार्काचं असते, राईट ना? सो हे तुमचा 11चा रिझल्ट क्रिएट करणार आहे, राईट? सो माझं म्हणणं काय माहितीये का, की 11चा जर का सिलेबस आपण बघितला तर त्यामध्ये बॉटनीचा जर डिसिजन आहे, बॉटनीचा कायच नाही. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन झालेलं आहे तुमचा. काय? मला माहितीये तुम्ही कार्टेनो कसले असं ते. तुम्हाला पेपर सांगितल्यानंतर मग तुम्ही लिहित नाही, काय सगळा कचरा करून बसता. ऍज इट इज कॉपी पेस्ट वगैरे करून येते, मला माहितीये. रिझल्ट आला? किती मार्क्स पाडलेस? मानसी, भावना तिकडे त्या क्लासमध्ये असते. तिकडे कोण आहे? मी मानसी आणि भावना. भक्ती भावना तिकडे आहे ना. हा. काय केलंस का मानसी आहे? कोणाला मारलंस? कोणाचं डोकं फोडलंस? हा, जा की बाया जा. काहीतरी केलंय बरं का, पक्क येणं गेला असणार आहे. ऐ, सो माझं म्हणणं काय माहितीये का, की यावेळी पेपर अजिबात सांगितलं जाणार नाहीये. का बसा. तुम्ही टेस्ट मध्ये 300 प्लस करत नाही ना, मला समजलंय. तुम्हाला मदत करण्यात आता, ऐ कुठं
पैसा बॅग पॅक करूनच निघाली पोरगी. कुठे निघालीस तू मला सांग, विषय काय? काय झालं? भाई पळ, पळ लवकर निघ बाया, सर्दी झाली तुला, पळ. ये चल, य य य हुर्र, चल जा. अजिबात पेपर सांगितलं जाणार नाही, मला माहिती आहे तुम्ही कसले कार्टे. तुम्ही अजिबात बेसिकली एक्झामला 300+ करण्यासाठी तुम्ही हे करत नाहीत, काय सांगण्यात संमत येत नाही त्यामुळं. त्यामुळे तुम्ही तुमचं प्रिपरेशन करा. हा ठीक आहे. ज्यांचे ज्यांचे 300+ झालेत का नाही त्यांनी या भेटा, तुम्हाला पेपर सांगितला जाईल. कोण कोण आहे सांगा? 300+ कोण कोण आहे सांगा मला. 300+ कोण कोण आहे सांगा मला. हा, 1 2 आणि मागच्या टेस्टचे नाही, या टेस्टचे मी तुम्हाला सांगितले. आणि तुम्हाला आता सांगितलं, तुमच्याकडून जर का पेपर डिस्ट्रीब्युट झाला दुसऱ्याकडे आणि मला जर कळलं, मेलाच तुम्ही दोघी मग. ठीक आहे ना? पोरांच्या मध्ये कोण आहे का 300+ आहेत? काही पण. किती मार्क्स आले? 304 ना? ये मग तू भेट. चॅप्टर आता याच्यामध्ये जो असणार आहे, तो चॅप्टर बघा, 2 चॅप्टर आपले असण्याची पॉसिबिलिटी आहे. बघा, लिव्हिंग वर्ल्ड झाला तुमचा, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन झालेलं आहे, सेल सायकल सेल डिव्हिजन झालंय, सेरंट ऑफ लाईफ झालेलं आहे, एक्सक्रिशन झालंय, लोकोमोशन झालंय, न्यूरल कॉर्डिनेशन. नाही नाही नाही, तो नाही झाला, त्याला नाही, तो 12th ला आहे. 12च्या सिलेबस मध्ये रे, 11च्या बोर्डच्या सिलेबस मध्ये असे 6 चॅप्टर झालेले आहेत. राईट ना? तर 6 चॅप्टर मध्ये चॅप्टर असणाऱ्या एक्झामला तुम्हाला एक्सक्रिशन आणि सेल सायकल आहे, सेल ऑफ लाईफ पहिला वाला जो होता तोच होता, सेल ऑफ लाईफ. व्यवस्था सेल ऑफ लाईफ पहिला झाला ना, तुम्ही वाचला ना त्याच्याबद्दल. तोच आता फक्त एकच प्रिपेअर करता. एकाच कसा तरी गेला होता. कुठे आहे मैत्रीण तुमची? कुठे आहे ती? काय झालं तिला? सिलेबस क्लिअर आहे. 50 मार्काचे असणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सेल ऑफ लाईफ. लोकोमोशन मध्ये काय लिहिणार आहे? डायग्राम नाही काढायला, काय नाही काय नाही काय नाही. हे बरोबर आहे, एक्सक्रिशन. हा हा, इझी आहे रे, जरा असं बेसिकली 50 मार्काचा पेपर बनवायचा तुम्हाला. हा, बॉडी फ्लुइड आहे ना तो 12च्या सिलेबस मध्ये. एक्सक्रिशन बरोबर आहे रे, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. सिलेबसच्या अकॉर्डिंग मी फायनलच करतोय, एक्सक्रिशन अँड सेल सायकल सेल ऑफ लाईफ. दॅट्स इट. चलो आगे बढ़ते. ठीक आहे. चलो चलो, ध्यान दो. ए बाया, इथं ठेव. हा, इथं ठेव, ते बरं पडेल. हा, कसं व्हायचं राव, मला कळणच नाही राव खरंच. क्लास मध्ये. ठीक आहे, लक्ष द्या. बघा, लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, की इम्युन सिस्टमचा सगळा टॉपिक कव्हर करून घेतला होता. आणि त्याच्यामधला एक टॉपिक आता आपण बेसिकली डिस्कस करतोय, ते पण काय असणार आहे, इम्युन सिस्टम. काय असणार आहे? इम्युन सिस्टम. सो इम्युन सिस्टमच्या अंडर जो टॉपिक आपला बनणार आहे, नथिंग बट काय असणार आहे? येस, लिम्फॉइड ऑर्गन बद्दल मी इंटिमेशन करून देतो. बघा, टॉपिकचं नाव काय असणार आहे? इम्युन सिस्टम. ओके. आणि इम्युन सिस्टमच्या अंडर जो टॉपिक आपल्याला बघायचा तो काय असणार? लिम्फॉइड ऑर्गन. लिम्फॉइड ऑर्गन बस इथे बेसिक लेवलला काय करणार? स्टडी करणार. आता इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला तुझे काय सांगतो ना टॉपिक, त्यांना व्यवस्थित बघत नाही आणि अंडरस्टँड करून घ्या, बाकी तुम्हाला जास्त काही एफर्ट सांगायची गरज बसणार नाही. लिम्फॅटिक एस लिम्फॉइड ऑर्गन्स मध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर पहिले जे बेसिकली लिम्फॉइड ऑर्गन असतात त्यांना आपण म्हणतो प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स. काय म्हणणार आहे? प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन म्हणणार आहे. आणि जे सेकंड बेसिकली बघायला भेटणार त्यांना काय म्हणतो आपण? सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. क्लॅरिटी येते? आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ काय असणार आहे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन? तर प्रायमरी लिम्फॉइड अशा ऑर्गन असतात की जिथं आपल्या लिम्फॉइड, आता मला सांगा, लिम्फॉइड जर म्हटलं तर याच्यामध्ये कोणतं कोणतं फ्लुइड येणार आहे रे? लिम्फ फ्लुइड येणार आहे, राईट ना? लिम्फ फ्लुइड एक नथिंग बट काय असणार? टिश्यू फ्लुइड असणार आहे, राईट ना? आता मला सांगा, लिम्फ मध्ये आणि ब्लड मध्ये काय डिफरन्स आहे? हा, आरबीसी प्रेझेंट इन लिम्फ, राईट ना? लिम्फ, ब्लड, राईट ना? ब्लड मध्ये कसं असणार आहे? प्रेझेंट और अब्सेंट? अब्सेंट.
प्रेझेंट क्लिअर होतंय. सो या केसमध्ये जर डिस्कस करायला गेलो तर आपले जे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन असणार आहेत, एस्पेशली जर डिस्कस करायला गेलो तर मला सांगायचंय ब्लड मध्ये काय असणार आहे, आरबीसी प्रेझेंट आहेत, लिम्फ मध्ये या आरबीसी अब्सेंट आहेत, राईट ना. आता हे जे फ्लुइड बनणार आहे त्या फ्लुइड मध्ये डेफिनेटली कोणत्या सेल बघायला भेटणार तुम्हाला, लिम्फॅटिक सेल सेट ना, लिम्फोसाइट्स मेनली मेन्शन करून घेतोय, राईट ना. सो त्या लिम्फोसाइटचं प्रोडक्शन किंवा ओरिजिन किंवा मॅच्युरेशन जे असणार आहे त्या स्पेसिफिकली ऑर्गन्सला आपण म्हणतो लिम्फॅटिक ऑर्गन्स. काय म्हणणार आहे, लिम्फॅटिक ऑर्गन्स. आणि ते कोणत्या लेवलचे झाले, प्रायमरी लेवलचे. सो माझं सिंपल मिनिंग काय असणार आहे बघा, ओरिजिन काय असणार आहे, ओरिजिन और मेनली मेन्शन करतो बघा, ओरिजिन. आणि काय असणार आहे, फॉर्मेशन. आणि काय असणार आहे, मॅच्युरेशन. मॅच्युरेशन ऑकर्स इन दिस काय असणार आहे, बेसिकली होताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे बघा, मॅच्युरेशन ऑकर्स इन दिस काय असणार आहे, इन 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 दिस ऑर्गन. दिस ऑर्गन मेनली मेन्शन करू दे, म्हणजे ज्या काही बेसिकली काय असणार आहे. ओके, मॅच्युरेशन ऑकर्स, मॅच्युरेशन ऑफ काय असणार मेनली मेन्शन, थांबा जरा एक मिनिट. ओरिजिन, फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन ऑफ लिम्फोसाइट्स ऑकर्स ड्युरिंग इन काय असणार, इन दिस ऑर्गन असं पाहिजे. मॅच्युरेशन ऑफ लिम्फोसाइट्स, लिम्फोसाइट्स ऑकर्स, ऑकर्स इन दिस ऑर्गन. सो याच्यामध्ये ह्या ऑर्गन मध्ये बेसिकली काय असणार, यांचं होणार कोणते सेल आहेत त्यांना बघायला भेटणार तुम्हाला, लिम्फोसाइट. सो लिम्फोसाइट मला सांगा आपल्याकडे किती टाईपचे आहेत रे, लिम्फोसाइट किती टाईपचे आहेत, दोन टाईपचे आहेत त्यांना बघायला भेटणार आहे. ते का कर्टन कसे लावून ठेवले तुम्ही, दिसत नाही, आता दिसतंय, ठीक आहे. सो ही कंडिशन बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर ना मॅच्युरेशन काय झालं, हा अरे लिम्फोसाइटचं जे बेसिकली मेनली आपण डिस्कस करायचं म्हटलं का, फॉर्मेशन जे असणार आहे लिम्फोइड ऑर्गन मध्ये नॅचरल किलर सेल्स बद्दल आपण जास्त डिस्कस नाही करत, बिकॉज इट्स अँड काय असणार आहे स्पेसिफिक लेवल जर डिस्कस करायचं म्हटलं तर ब्लड मध्येच बघायला भेटणार आहे. बट या ज्या सेल्स असणार आहेत त्या बी सेल्स आणि टी सेल्स एस्पेशली त्यांच्याबद्दल आपण काय करतो की डिस्कस करून घेतोय, हा यांचं प्रोडक्शन किंवा यांचं मॅच्युरेशन या प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन मध्ये होताना बघायला भेटणार आहे. आता देन त्यानंतर मला सांगा प्रोडक्शन और फॉर्मेशन कोणाचं झालेलं आहे, लिम्फोसाइटचं. आता यांची ऍक्शन पण व्हायला पाहिजे. सो मोड ऑफ ऍक्शन और काय असणार आहे, ऍक्शन इन काय असणार आहे, दिस ऑर्गन. म्हणजे इथं काय असणार आहे, ऍक्शन होताना बघायला भेटणार आहे. सो ऍक्शन साठी जो ऑर्गन आपण बेसिकली युज करतो तो कोणता असणार आहे, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. क्लॅरिटी येते. फॉर्मेशन कुठे झालं, ऍक्शन कुठे होणार आहे, क्लॅरिटी येते. समजते बेसिकली काय असणार आहे. मी याच्यामध्ये एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, क्लॅरिटी होऊन जाईल बघा. अनालॉजी खूप सिम्पल आहे, तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. इमॅजिन करा बघा त्या पर्सनला बेसिकली काय करायचं माहिती का, फोर्स मध्ये असेल, इट मे बी आर्मी, इट मे बी नेव्ही, और इट मे बी काय असणार आहे, एअरफोर्स, राईट ना. असं जर काय ना जायचं पोलीस मध्ये इव्हन जरी जायचं असेल तरी मला सांगा ह्यांना काय करावं लागतं की पहिल्यांदा बेसिकली रिटर्न द्या, मग मेडिकल क्लिअर करा, मग काय असणार तुम्हाला फिटनेस वगैरे साठी काय असणार मैदान बेसिकली जे असणार आहे ना, ग्राउंड वगैरे क्लिअर करा. देन त्यानंतर मला सांगायचं सिलेक्शन जर झालं तर ते डायरेक्ट बेसिकली बॉर्डरवरती जातं, त्याचं ट्रेनिंग दिलं जातं रे. ट्रेनिंग दिलं जातं ना, 6 महिने तुम्ही कोणत्याही बेसिकली काय करा माहिती का, कोणत्याही तुम्ही फील्डमध्ये जर गेला तर 6 महिन्यासाठी बेसिक ट्रेनिंग करण्यात येताना बघायला भेटणार आहे. महाराष्ट्रामध्ये जर डिस्कस करायचं म्हणतं तर पुण्यामध्ये एक ट्रेनिंग सेंटर आहे, कुठे माहिती तुम्हाला, कुठे आहे, एक बेसिकली आर्मी लेवलचं जर डिस्कस करायचं म्हटलं तर एनडीए माहिती आहे म्हणून तुम्हाला, खडकवासला बेसिकली एनडीए आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी बघायला भेटणार आहे. तर तिथं महाराष्ट्रामध्ये जर का जनरली तुम्हाला जर घ्यायचं म्हटलं तिथं तुम्हाला ट्रेनिंग चालू देताना बघायला भेटणार आहेत. इव्हन आउट ऑफ महाराष्ट्र जर गेलं तर देहरादून तुम्ही ऐकलं असेल उत्तराखंड मध्ये येते बघा, तिथं पण जबरदस्त लेवलचं काय असणार आहे तुम्हाला, ट्रेनिंग सेंटर येताना बघायला भेटणार आहे. आता मला काय म्हणायचं, एखादा जर का बेसिकली कॅन्डिडेट तिथं जर गेला तर डेफिनेटली त्याला तिथं ट्रेनिंग दिलं जाणार आहे, त्याला मॅच्युअर केलं जाणार आहे. म्हणजे त्याची जे काही फिजिकल स्ट्रेंथ एकदम बेसिकली जर वीक असेल तर स्ट्रॉंग होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे त्याला फुल्ली ट्रेन केलं जाणार आहे, हाऊ टू फेस द काय असणार आहे कॉन्सिक्वेन्सेस, और काय असणार आहे एनिमी असणार आहे किंवा सिच्युएशन असतील काही असेल त्यांना फेस कसं करायचं हे बेसिकली त्यांना तरी टीचिंग केलं जाणार आहे, राईट ना. प्रॉपर एक डिसिप्लिन लागताना बघायला भेटणार आहे. रात्री मस्त काय करायचं एकदम 10-11 वाजता झोपण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी प्रिपेअर झाल्या पाहिजे उद्या सकाळच्या. जस्ट लाईक माझा भाऊ बेसिकली आता सिलेक्शन झालं ना त्याचं, तर तुम्हाला रात्री मी त्याला कॉल केला का नाही, तर ऑलमोस्ट किती 8:30 नंतर त्याला कॉल केल्यानंतर काय करतोय, पुश म्हणजे हेच नाही ना काय म्हणतोय मला, ब्रश ने बेसिकली बुटाला काय पॉलिश करायला लागलेलं आहे. म्हटलं आता नाही, म्हणजे उद्याची तयारी चालल्या, सकाळी 4-5 वाजल्यापासून उठून परत ट्रेनिंग वगैरे असते ना, तर टाइम नाही भेटत आहे. प्रेस करून ठेवतोय, त्यानंतर अदर काहीतरी काम ना काहीतरी, म्हटलं भारी बाबा हे एकदम प्रॉपर यांची डिसिप्लिन आहे. सकाळी उठलं की इमिजिएटली परत काय असणार आहे मैदानावरती परेड वगैरे त्यांची चालू होताना बघायला भेटणार आहेत. सो आता मला सांगा हे सगळं वर्क
एका ट्रेनिंग सेंटर जवळ होताना बघायला भेटणार आहे. अरे सॉर नो, ट्रेनिंग सेंटर एका ठिकाणी असणार आहे. पण मला सांगा, जसं त्यांचं ट्रेनिंग संपून जातं त्यावेळी ते ट्रेनिंग सेंटरवरती वर्क करतात का बॉर्डरवरती जातात रे? बॉर्डरवरती राईट ना. एनडीए मध्ये पुण्यामध्ये जर का बेसिकली आपण एका समजा 100 एक बेसिकली काय असेल कॅडेट्स ट्रेनिंग जर केलं तर डेफिनेटली जिथे नीड असणार आहे जसला काय असणार आहे तुम्ही बॉर्डरवरती वॉट एव्हर राईट ना. इंडियाचे जे काय बॉर्डर असणार त्याच्यावरती त्यांना आपण ट्रान्सफर करणार आहेत. सिमिलर केसमध्ये ते मेकॅनिझम चाललंय. मेकॅनिझम काय झालं बघा, आता जस्ट लाईक मी तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, माझ्या भावाचा जे ट्रेनिंग झालं ते दौंडमध्ये झालं राईट ना. दौंडमध्ये झालं, पण आता पोस्टिंग कुठे झाली? मुंबईमध्ये. सो अशी सिच्युएशन येते. सिमिलर केसमध्ये प्रॉपर काय असणार, जे प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन असणार आहेत त्यांच्यामध्ये एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर लिम्फोसाइटचं प्रोडक्शन, त्यांचं मॅच्युरेशन आणि त्यांचं काय असणार आहे इथं पर्टिक्युलर ओरिजिन जो बघायला भेटणार तो प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन मध्ये असणार आहे. बट ऍक्च्युली ज्यावेळी वेळ येणार आहे बॅक्टेरियाला और पॅथोजनला किल करण्याची, त्यावेळी त्याचे ऍक्शन कुठे होणार आहे? सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन मध्ये. सांगा इथपर्यंत पॉईंट कन्सेप्ट क्लिअर झाला का मला सांगायच्या मध्ये? आता जस्ट फक्त इकडे काय असणार, ऑर्गन बघायचे आहेत आणि इकडे पण बेसिकली दुसरे ऑर्गन डिस्कस करायचे आहेत. सो बघायच्या मध्ये काय असणार, फॉर एक्झाम्पल एनसेटीनं प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन मध्ये जो पहिलं एक्झाम्पल इथे मेनली मेन्शन करून टाकलेलं आहे इज नथिंग बट फर्स्ट वन काय असणार आहे बाळांनो, यांच्यामध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला बोन मॅरो. काय बघायला भेटणार आहे? बोन मॅरो येताना बघायला भेटणार आहे. ओके, बोन मॅरो येताना बघायला भेटणार राईट ना. जनरली बेसिकली बोन मॅरो जर तुम्ही डिस्कस करायला गेला तर कशामध्ये असणार आहे म्हणून आपल्या येस, जे लॉंगेस्ट स्ट्रॉंगेस्ट बोनचे बघायला भेटणार जसला काय असणार आहे आपल्या याच्यामध्ये थाय बोन और काय असणार आहे फिमरचं बोन, यांच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतो. नाव द सेकंड वन इज नथिंग बट जर डिस्कस करायला गेलो तर काय असणार आहे म्हणून यांच्यामध्ये थायमस ग्लँड. काय असणार आहे? थायमस एक ग्लँड येताना बघायला भेटणार आहे. ओके, थायमस ग्लँड इथे मेनली मेन्शन करून दिले. सांगा इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? दोन टाईपचे बेसिकली पार्ट्स आहेत. फर्स्ट वन इज अ बोन मॅरो, सेकंड वन इज अ थायमस ग्लँड. आता इथं प्रोडक्शन कसं होतं ते आपण डिस्कस करून घेऊया. इमॅजिन करा, आपण जर का इथे एखादा बोन जर का डिस्कस करायला गेलो राईट ना, एक बोन आपण कन्सिडर करू. येस ना. हा जर का तुम्ही बोनचं एक स्ट्रक्चर जर का डिस्कस केलं तर या बोनच्या आत तुम्हाला इथं काय बघायला भेटणार आहे? या फॉर्म मध्ये असा बोन मॅरो येताना बघायला भेटणार आहे. बरं, बोन मॅरो कोणी बघितलाय? बेसिकली एक मटेरियल बाहेर पडताना बघायला भेटणार आहे राईट ना. तेच काय असते बोन मॅरो येताना बघायला भेटणार आहे राईट ना. तर प्रॉपर्टीला काय करे थोडं ध्यानात ठेवून घ्या. तर हाच कोण आपला झाला? बोन मॅरो. हसतोय, त्याला पण आठवण झाली असणार आहे. ठीक आहे, काय असणार आहे बघा इथं काय आपला प्रेझेंट आहे? बोन मॅरो येताना बघायला भेटणार आहे. बोन मॅरो कोणामध्ये प्रेझेंट आहे रे सांगा? कशामध्ये आलं हे? बोन मध्ये येताना बघायला भेटणार आहे ना. क्लॅरिटी येते. सो बोन मध्ये काय प्रेझेंट आला आपला? बोन मॅरो. ह्या बोन मॅरो मध्ये एक स्पेशल सेल असते विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. कोणती सेल असणार आहे? बोलो. कार्टनो हा. राईट राईट आन्सर आहे. काय? स्टेम सेल्स. कोणत्या सेल असणार आहेत? स्टेम सेल्स. सो यांना काय करायचं मेनली त्यांना ठेवून घ्या रे. कोण असणार आहे? स्टेम सेल्स. स्टेम सेल्स त्यांना बघायला भेटणार आहेत. आता हे स्टेम सेल्स आपल्या मध्ये नंबर ऑफ बेसिकली काय असणार आहे? हिमोसाइट्स बेसिकली फॉर्म करताना बघायला भेटणार आहे. आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेट मार मार लातच मार अशी मला तू. एवढी नाचवते मी खरं सांगायला, बांधून ठेवून माहितीये का तिथं. नीट बस बाया. आता मागं ते तिकडे तिकडे जागा आहे धनी, देते का जागा तिला जरा? तिघी तिघी बसा. माझं म्हणणं काय बाई, व तिथे जागा जागा आहे का नाही? जा तिथे बस सेकंड क्लास बेंचवरती. नको नको इथं येऊच नकोस तू बाया. नको नको म्हणतात मागणंच. अपेक्षा दिग तिला जरा जागा. काय आता जर का पाय नाचवलास तर बघा काढून ठेवणार आहे का? बघा काय असणार आहे याच्यामध्ये? स्टेम सेल्स. नाव दिस स्टेम सेल्स विल प्रोड्यूस काय असणार? नंबर ऑफ सेल आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स. पण मला सांगा सगळ्या सेलची आपल्याला गरज आहे का? नाही. बरं, सगळ्याच डब्ल्यूबीसी ची आपल्याला गरज आहे का? राईट ना. त्याच्यामध्ये काय असणार आहे? एक म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स आणि एस्पेशली तिथली कोणती असणार आहे? लिम्पोसाइट्स. सो इथं प्रोडक्शन जे होताना बघायला भेटणार आहे कोणाचं असणार आहे बाळांनो? लिम्पोसाइट्सचं प्रोडक्शन होताना बघायला भेटणार आहे. कोणाचं प्रोडक्शन होऊन झालं इथं? लिम्पोसाइट्स. सो यांना काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या. लिम्पोसाइट्स. क्लिअर होते? इथे काय बनलेत माझे? लिम्पोसाइट्स. आता ह्या ज्या लिम्पोसाइट असणार त्या काय मॅच्युअर नाहीत, कशा आहेत? इमॅच्युअर आहेत. कशा असणार आहेत?
इमॅच्युअर. तर हे इमॅच्युअर ज्या लिम्फोसाइट असणार आहेत त्यांना मी 2 रिजन मध्ये ट्रान्सफर करणार आहे, मायग्रेट केले जातात. राईट ना. तर यातल्या ज्या काय बेसिकली डिस्ट्रीब्युशन और डिफरन्शिएशन जे आपण करतोय ते कोणकोणत्या पार्ट मध्ये असणार ते समजून घ्या. नाव द फर्स्ट वन काय असणार आहे बाळांनो, यांच्यामध्ये बोन मॅरो मध्ये जाताना बघायला भेटणार. कुठे जाणार आहेत? बोन मॅरो मध्ये. म्हणजे काही बेसिकली जे सेल बनल्यात ते तिथंच राहिलेत, बोन मॅरो मध्येच राहिलेत. आणि काही सेल कुठे गेल्यात? गेल्यात बेसिकली आपल्या येस थायमस मध्ये जाताना बघायला भेटणार आहेत. कुठे गेल्यात? थायमस मध्ये. ओके. थायमस ग्लँड बेसिकली काय असणार आहे? पर्टिक्युलरली मूव्ह ऑन करताना बघायला भेटणार आहेत. सो मला सांगा, ज्या स्पेसिफिकली लिम्फोसाइट्स थायमसकडे आलेल्या आहेत, मॅच्युअर और इमॅच्युअर. इमॅच्युअर असणार आहेत म्हणजे इथं इमॅच्युअर लिम्फोसाइट्स असणार आहेत की ज्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जाणार आहेत? मॅच्युअर लिम्फोसाइट्स. कशा बनणार आहेत? मॅच्युअर लिम्फोसाइट्स मध्ये यांचं कन्व्हर्जन होताना बघायला भेटणार आहेत. अँड दॅट मॅच्युअर लिम्फोसाइट्स दे ऑल्सो कॉल्ड एज अ टी लिम्फोसाइट्स. काय म्हणणार आहे? टी लिम्फोसाइट्स. क्लॅरिटी येते? हे तुमच्या काय सांगल्यात? टी लिम्फोसाइट म्हणतात. पण इथं क्वेश्चन आहे, विचारू द्याल का आन्सर? मोस्टली आन्सर येणार आहे मला माहिती आहे, कारण की मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मला सांगा, इमॅच्युअर लिम्फोसाइटचं कन्व्हर्जन मॅच्युअर लिम्फोसाइट मध्ये करण्यासाठी थायमोस, जो थायमसची बेसिकली कारण कोणता हार्मोन रिलीज करत्या? हा, काय माहितीये का नाही? अरे शिकलं का नाही? कोणता हार्मोन असणार आहे? हो, थायमोसिन. तर ह्याला काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या. अरे ही देवा माता, क्लास में हो. ठीक आहे. सो काय असणार आहे यांच्यामध्ये पर्टिक्युलरली स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार आहे. नाव दिस हार्मोन वी कॉल्ड एज व्हॉट? थायमोसिन. तर याला ध्यानात ठेवा रे. थायमोसिन. ओके ना. कोणतं असणार आहे? थायमोसिन. हा हार्मोन असणार आहे रे कार्ट्यांनो. काय पण लिहू नका तिथं, कळतं का? विसरून जाता 10 वेळा सांगितलं तरी. थायमोसिन बेसिकली असणार आहे. काय करू उचलू? आरोग्य बरेच. बघा, पॉईंट इथे क्लिअर झाला. तुला काय रे? हा, बघ 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 कोणाचा फोन येतोय नाही का? बर, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर झालं? सांगा. ह्या बेसिकली काय असणार आहेत की इथं पर्टिक्युलरली येस थायमोसिन हार्मोनच्या प्रेझेन्स मध्ये इमॅच्युअर लिम्फोसाइट्स कशा झाल्यात माझ्या? मॅच्युअर लिम्फोसाइट बनल्यात. आणि त्याच मॅच्युअर लिम्फोसाइट मी नाव काय दिलं? कुठं मॅच्युअर झाल्यात? म्हणून त्यांना आपण काय म्हटलं? टी लिम्फोसाइट. एनी डाऊट? क्लिअर झाले? आता मला सांगा, काही सेल इमॅच्युअर लिम्फोसाइट कुठे आलेत? अरे कुठे आले आहेत? मग आता यांचं इथं काय असणार आहे? मॅच्युरेशन होताना बघायला भेटणार आहे. आणि दॅट मॅच्युअर सेल वी कॉल्ड एज अ बी लिम्फोसाइट. काय म्हणणार आहे? बी लिम्फोसाइट्स. एनी डाऊट? क्लिअर होते? इथं बी लिम्फोसाइट बनल्यात आणि तिकडे काय असणार आहे? टी लिम्फोसाइट्स. हा टॉपिक आपला इथं ओव्हरऑल होताना बघायला भेटणार आहे. मला सांगा, सेलचं प्रोडक्शन झालं, ओरिजिन समजला. बर, मॅच्युरेशन झालं का? अरे झालेत ना. मग आता हे ना इथंच ठेवायचं का दुसरीकडे पाठवून द्यायचं? दुसरीकडे पाठवून द्यायचं. कुठं पाठवणार आहे सांगा? सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. कशासाठी? जिम्मा फुगडी खेळायला. हा, कशासाठी पाठवायचं? ऍक्शन करायचे ना. म्हणजे काय? पॅथोजनला मारायचंय. इज नथिंग बट इंटरॅक्शन ऑफ बेसिकली काय असणार आहे? अँटीजन अँड अँटीबॉडी ज्या ठिकाणी परफॉर्म केली जाते त्या ऑर्गनला आपण काय म्हणतो? सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स. समजते? वेअर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर स्पेसिफिकली काय असणार इथं? इंटरॅक्शन बिटवीन द काय असणार आहे? येस, ऍक्शन और बेसिकली इंटरॅक्शन मेनली मेन्शन करतो. काय असणार आहे? इंटरॅक्शन. इंटरॅक्शन बिटवीन कोणामध्ये असणार आहे? बिटवीन दी अँटीजन आणि काय असणार आहे? अँटीजन अँड अँटीबॉडी. म्हणजे ऍक्शन परफॉर्म होताना बघायला भेटणार. तर त्या टाइपच्या बेसिकली ऑर्गनला आपण सिंपल साधं म्हणतो. काय असणार आहे? माझे पर्टिक्युलरली सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. मग मला सांगा, बॉडीमध्ये जिथे कुठे डायरेक्ट ऑर्गॅनिझमचा असणार कॉन्टॅक्ट येताना बघायला भेटणार आहे त्या ठिकाणी बेसिकली ही सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन पाहिजेत. अरे सर नो. मला सांगा, इंडियामध्ये एखादा जर का बेसिकली टेररिस्ट जर एंटर करत असेल तर मी माझी बेसिकली जी आर्मी असायला पाहिजे ती बॉर्डरवर लावायला पाहिजे का सेंटरला लावायला पाहिजे? बॉर्डरवर लावायला पाहिजे ना. अंडरस्टँड होते का? मग आपल्या बॉडीमध्ये पण या टाइपच्या ज्या बेसिकली लिम्फोसाइट असणार आहेत, बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट, बॉडीच्या हार्ट जवळ ठेवायला पाहिजेत का बॉडीच्या बेसिकली एकदम बॉर्डरवर ठेवायला पाहिजेत? बॉर्डर रिजनला. राईट ना. सो बॉर्डर रिजन मध्ये अशी काही बेसिकली प्लेस असणार आहेत की ज्या ठिकाणी डेफिनेटली या सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनची काय असणार आहे तुम्हाला प्रेझेन्स येताना बघायला भेटणार आहेत. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके. सो आता मला सांगा, एखादा जर का फूड पार्टिकल तुम्ही जर कन्झ्युम करत असाल तर तुम्हाला काय वाटतं? तो फूड पार्टिकल फुल्ली
और फ्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे का? नाही. डेफिनेटली त्याच्यामध्ये सर्टन अमाऊंटमध्ये कोण असणार आहेत? मायक्रोब्स असणार आहेत, पॅथोजन असणार आहेत, विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फेक्शन. बट स्टील आवर बॉडी इज रेजिस्ट देम. हाऊ? बिकॉज ऑफ व्हॉट? दिस सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. राईट ना? स्वतः बघा, याच्यामध्ये मेनली मेन्शन जर करायचं म्हटलं तर बॉडीमध्ये पहिला जो एक लिम्फॉइड ऑर्गन बघायला भेटणार आहे, दिस इज नथिंग बट, कोणता येताना बघायला भेटणार बघा याच्यामध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपला असणार आहे टॉन्सिल्स. कोण असणार आहेत? अरे आहेत ना. अय, बॉडीमध्ये पहिल्यांदा कोण आहे ना, टॉन्सिल्स येतील ना इथं कुठं प्रेझेंट या ठिकाणी? कोणाला टॉन्सिलचा त्रास होतो का? थंड काय खाल्लं की लगेच बेसिकली टॉन्सिल दुखतायत, हे होतंय ते होतंय, राईट ना? असं एकदम सुस्ताना बघायला भेटणार आहेत. टच जरी केलं तर लगेच दुखताना बघायला भेटते. बिकॉज ऑफ वॉट? त्याच्यामध्ये काय असणार आहे? थोडीशी स्वेलिंग येते. तर इथं जे बघायला भेटणार ते कोण असणार आहे? टॉन्सिल्स. राईट ना? टॉन्सिल्स येताना बघायला भेटणार आहेत. पेट फॉर्म मध्ये तुम्हाला दोन्ही साईडला इकडे येताना बघायला भेटणार आहे. थोडंसं जर का टच केलं तर तुम्हाला अशी गाठ बघायला भेटेल बघा. राईट ना? लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला गाठ असतात. त्यांना आपण काय म्हणतो? टॉन्सिल्स. राईट ना? देन इकडे लक्ष द्या. बघा काय असणार आहे. सेकंड वन मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बघा, आता टॉन्सिल्स पासून जर का तुम्ही थोडं खाली जर गेला, राईट ना, तर स्टमक जो बेसिकली रिजन बघायला भेटणार आहे, आणि इकडे वरती कोण असणार आहे? तर कोण आहे? लंग्स आहे ना इथं, थोडा खाली गेल्यानंतर ना. लंग्स लंग्स इकडे नाही. काय आहे मग तिकडं? किडनी ना? किडनी ना? हा, हा ब्रेन ठेवलाय? सांगा काय ठेवलाय? हा. तर इथं मेनली मेन्शन काय करायचं बघा, वरती जर लंग्स कन्सिडर केलं, खाली जर का बेसिकली स्टमक घेतलं, त्या दोघांच्या मध्ये एक ऑर्गन आहे. दिस इज कॉल्ड काय असणार आहे? स्प्लेन रे. स्प्लेन स्प्लेन डायफ्रॅम आहे इथं, असं आहे ना. काय येणार आहे? स्प्लीन येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? सोयला देणार ठेवून घ्या. स्प्लीन हा एक तुम्हाला काय असणार आहे? लिम्पॉइड ऑर्गन बेसिकली इथे मेनली मेन्शन करून टाकलेला आहे. कोण असणार आहे? लिम्पॉइड ऑर्गन. त्याचं नाव काय असणार आहे? स्प्लीन. बर, स्प्लीन बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन काय माहिती आहे आपल्याला? सांगा काय करते स्प्लीन? हा, ग्रेव्हेड ऑफ द काय असणार आहे? आरबीसी. सेकंड, हा काय म्हणते? फॉर्मेशन ऑफ आरबीसी. दे नेक्स्ट, स्टोरेज ऑफ आरबीसी. गुड. देन नेक्स्ट, हा डिस्ट्रॉय, म्हणजेच काय? ग्रेव्हेड ऑफ आरबीसी झालं ना त्याच्यामध्ये. फर्दर काय असणार आहे? लग्नाचा टाइम झाला ना तुझे? हा, झालं ना टायमिंग? टाइम बोला. काय म्हणणार आहे अजून? अरे फिल्ट्रेशन ऑफ ब्लड, त्याच्यामध्ये काय केलं जाणार की जे काय ऑर्गॅनिझम हार्मफुल आपल्यासाठी असणार आहे त्यांना ट्रॅप करण्याचं इव्हन काम कोणाचं असणार आहे? त्या बेसिकली स्प्लिनच आहे. समजते का? केसेसमध्ये अशा काही ऍक्सिडेंटली तुम्हाला केस बघायला भेटणार, त्या पर्सनला अजिबात कसल्या प्रकारची एक्सटर्नल इंजुरी नाहीये. बट समटाइम्स काय होतं माहितीये का, की कधी कधी बेसिकली समजा मुक्कामार आपण म्हणतो ना, की जो बेसिकली समजा काय लागला, चेस्टवर जर पडला असेल, आणि चेस्ट मधली एक जर का याचली रिब्स ब्रेक जर झाली आणि ती स्प्लीन मध्ये जर का घुसली, तर स्प्लीन इंटरनल लेवलला डॅमेज झाल्यामुळे पर्सनची डेथ होते बाळांनो. बिकॉज ऑफ व्हॉट? स्प्लीनचे बेसिकली फंक्शन आपण डिस्कस केलं. पहिल्यांदा आरबीसी प्रोडक्शन करायचं आहे, त्या आरबीसीला स्टोरेज करायचं आहे. आरबीसी 120 डेज नंतर जर डेट झाली तर तिला डिस्ट्रॉय करायचं आहे. ब्लड मधले जे काही फॅक्टर असणार आहेत, त्यातले बेसिकली जे पॅथोजेनिक फॅक्टर असणार आहेत त्यांना ट्रॅप करायचं आहे आणि त्यांना क्लीन करायचं आहे. राईट ना? किल करताना बघायला भेटणार आहेत. तर अशा टाईपचे बेसिकली काय असणार? एक सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आपण त्याच्यामध्ये मेन डिस्कस करतो. कोण असणार आहे? आपला स्प्लेन. देण्यात राहील नाव. तर नेक्स्ट वन जर बेसिकली बघायला भेटणार आहे, थर्ड वन जर आपण याच्यामध्ये घेतला तर थोडंसं बेसिकली जरा खाली जा, तर काय असणार आहे? इंटेस्टाईन लागताना बघायला भेटणार आहे. तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये एक टिश्यू बघायला भेटणार आहे. त्या टिश्यू वी कॉल्ड एज अ पेयर्स पॅचेस. काय असणार आहे? पेयर्स पॅचेस येताना बघायला भेटणार आहेत. ओके ना? पेयर्स पॅचेस मेनली मेन्शन करून दिले जाणार आहेत. बाळांनो, ही एक बेसिकली ऑर्गन नाही, इट्स अँड टिश्यू. काय असणार आहे? टिश्यू बघायला भेटणार आहे. टिश्यू ध्यानात राहील. काय असणार आहे? टिश्यू. राईट ना? ऑर्गन नाहीये. कोण असणार आहे? टिश्यू येताना बघायला भेटणार आहे. नाव तर नेक्स्ट वन जर डिस्कस करायला गेलो तर आपल्या बॉडीमध्ये बघा, लार्ज इंटेस्टाईनच्या ठिकाणी काय असणार आहे? लार्ज इंटेस्टाईन ठिकाणी एक बेसिकली अजून एक ऑर्गन बघायला भेटणार आहे. दॅट ऑर्गन वी कॉल्ड एज अपेंडिक्स. राईट ना? फोर्थ वन जो येताना बघायला भेटणार काय असणार आहे? अपेंडिक्स. कोणी आहे का अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे? याने बडी चितेल? अरे कोणी आहे का? हा, कोणी नाही? वा वा वा, व्हेरी गुड. म्हणजे चांगलं खाणं पिणं चांगलं चालू आहे, त्यामुळे असंच खात पित राहा. नाहीतर कसं होईल माहिती आहे का, इन फ्युचर मध्ये
असलं बेसिकली टॉक्झिक मटेरियल खाऊन 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 बॉडीमध्ये एवढं टॉक्झिक क्रिएट होलं जाणार आहे जे डायजेस्ट तर होणार नाही. मग ते बॉडीमध्ये जे बेसिकली असणार काय केलं जाणार आहे आपल्या स्प्लीन काय अपेंडिक्स मध्ये असं बेसिकली काय असणार स्टोअर राहताना बघायला भेटणार आहे. सो आता याची पोझिशन काय असते कशी असते थोडीशी तुम्हाला यांच्यामध्ये काय करतोय क्लिअर करून देतोय. बघा याच्यामध्ये कसं असणार आहे. इमॅजिन करा हे जर का आपलं स्मॉल इंटेस्टाईन जर का अशा पद्धतीने येत असेल तर स्मॉल इंटेस्टाईन जनरली एंटर कशामध्ये करताना बघायला भेटणार आहे लार्ज इंटेस्टाईन मध्ये. सो लार्ज इंटेस्टाईन या फॉर्म मध्ये असणार आहे. ओके. या फॉर्म मध्ये काय केलं लार्ज इंटेस्टाईन आलं. तुम्ही राईट हँड साइड करून इकडे बघताय हा राईट असणार आहे आणि इकडे काय असणार आहे लेफ्ट येताना बघायला भेटणार आहे. तर याच्या त्याच्या काय असणार आहे इथं इंटरनल लाइनिंग मध्ये मेनली मेन्शन करायचं इथं लाइनिंग मध्ये जे काही डीप मध्ये असणार तिथं कोण असणार तुमचे पेअर्स पॅचेस येताना बघायला भेटणार आहेत. तर हा पार्ट कोणता आहे मला सांगा स्मॉल इंटेस्टाईन अंडरस्टँड होतंय. हा कोणता पार्ट असणार आहे लार्ज इंटेस्टाईनचा येताना पार्ट बघायला भेटणार आहे. आता लार्ज इंटेस्टाईनच्या पार्ट मध्ये इथंच एक छोटासा वर्म लाईक बेसिकली काय असणार स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार आहे. दिस वर्म लाईक स्ट्रक्चर वी कॉल्ड एज अ अपेंडिक्स. तर हा जो पार्ट असणार कोणता असणार आहे अपेंडिक्सचा पार्ट येताना बघायला भेटणार. क्लॅरिटी इथे अपेंडिक्स कुठं प्रेझेंट आहे आपल्या बरोबर राईट हँड साईडला राईट ना थोडस बेसिकली लिव्हरच्या खाली इथे येताना बघायला भेटणार आहे. राईट बेसिकली साईडला येतो आणि कोणाच्या रिजन मध्ये असणार आहे एस इंटेस्टाईनच्या लार्ज इंटेस्टाईनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. आता इमॅजिन करा स्मॉल इंटेस्टाईन मधलं जर काय एखादं वेस्ट मटेरियल जर का आपण काय करू शकलो नाही प्रॉपर डायजेस्ट करू शकलो नाही और इव्हन काय असणार ते वेस्ट मटेरियल आता कुठे एंटर करणार आहे लार्ज इंटेस्टाईन मध्ये. आणि तिथून पण जर का त्याचं डायजेशन प्रॉपर झालं नाही तर तिथले टॉक्झिक मटेरियल ऑलमोस्ट कशामध्ये स्टोअर केले जाणार आहेत अपेंडिक्स मध्ये. आता आपल्यामध्ये अपेंडिक्स जो असतो त्याला आपण एक नेमिंग करतो काय म्हणतो सांगा वेस्टिजियल ऑर्गन काय म्हणणार आहे वेस्टिजियल ऑर्गन. आता हा जो वेस्टिजियल ऑर्गन बघायला भेटणार आहे याचं काहीच आपल्या बॉडीमध्ये फंक्शन नाही असं कन्सिडर करतो. पण आपल्या बॉडीमध्ये तसं नाही बाळांनो कुठे ना कुठेतरी फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे. बरं त्याचं फंक्शन कुठे आहे फंक्शन असतं कॅटल्स मध्ये. कॅटल्स म्हणजे कोण असणार आहे गायी असणार आहेत राईट ना और काय असणार आहे डोमेस्टिक जे काही अॅनिमल्स बघायला भेटणार फॉर एक्झाम्पल आपण घेतलं बफेलो घ्या राईट ना गोट घेतलं शिप घेतलं तर यांच्यामध्ये एस्पेशली यांचं फंक्शन येणार काय असणार सांगा. इन जनरल मध्ये जर घेतलं तर ह्या ऑर्गॅनिझम काय खाताना बघायला भेटणार आहेत राईट ना जे काय बेसिकली फॉडर असणार त्याच्यामध्ये एस्पेशली जर घ्यायचं म्हटलं तर शुगर कोणती असणार आहे सेल्युलोज. आणि सेल्युलोज इट्स अँड कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड की जे आपण डायजेस्ट करू शकत नाहीये कारण की यांना डायजेस्ट करण्यासाठी कोणता एन्झाईम पाहिजे सेल्युलेज. सेल्युलोज आपल्यामध्ये प्रोड्यूस होतो का नाही. आता यांच्यामध्ये सेल्युलोज हा नॅचरली प्रोड्यूस होताना बघायला भेटणार आहे म्हणून त्यांच्याकडे डायजेशन होतं. पण आपण जे काय प्लांट बेस्ड जे काय फूड बेसिकली जर का कच्चच आपण मोस्टली जर जास्तीत जास्त खात असेल तर मग त्या केसमध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो राईट ना. समटाइम बेसिकली खूप जास्त ऑइली आपण जर का फूड घालत खात असेल राईट ना प्लांट बेस्ड काही हे असतं ऑइल असते बघा पाम ऑइल तुम्ही ऐकले राईट ना. आता बाहेरचं जे तळलेलं बिळलेलं खातं ना बाळवणू तुमच्यासाठी कोणी ग्राउंडनट ऑइल किंवा बेसिकली काय म्हणते त्याला ऑलिव्ह ऑइल मस्टर्ड ऑइल असलं काय वापरलं जाणार नाही. कुठलं असणार ऑइल पाम ऑइल बाळांनो राईट ना. बाहेरचं जे काय आपण बेसिकली तळलेले वगैरे फूड बीड खातो ना पाम ऑइल मोस्टली युज केलं जातं का याचं रिझन असं आहे लो कॉस्ट असती हा स्वस्तात मस्त नसतंय ते सगळ्यात खतरनाक असतं ते बाळा. कुठं कशामध्ये पाम ऑइल नाही ते बाळा नाही 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 पाम ऑइल नाही ते सनफ्लॉवर ऑइल येते बाळा ते सोयाबीन किंवा सनफ्लॉवर येताना बघायला भेटणार आहे राईट ना. तर हे बघा सगळ्यात वर्स्ट लेवलचं डिस्कस करायचं का म्हटलं ना तर कोणतं असणार आहे माहिती आहे का पाम ऑइल आहे राईट ना. ऍव्हरेज मध्ये इंडियामध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर अकॉर्डिंग टू द स्टेट वाईज आपण तेल युज करताना बघायला भेटणार. साऊथ इंडियामध्ये तर कोकोनट ऑइल महाराष्ट्रामध्ये कोणतं ऑइल बेस्ट आहे सांगा ग्राउंडनट ऑइल और सनफ्लॉवर ऑइल समजतंय का और सोयाबीन ऑइल हे तीन टाईपचे महाराष्ट्रामध्ये बेसिकली युज करू शकतो. आपण कोकोनट ऑइल जर युज करायला गेलो तर आपल्याला बॉडी ते ऍडजस्ट होणार नाही. तुम्ही जर का थोडंसं कुठे गेला माहिती का वेस्ट बेंगॉलकडे जर गेला राईट ना ओडिसा किंवा बेसिकली वेस्ट बेंगॉल या रिजनला गेला तर तिकडे झारखंड वगैरे बिहारमध्ये ग्राउंडनट युज केले जात नाहीत. त्यांच्यासाठी ग्राउंडनट म्हणजे काय माहिती का कच्चा बदाम. अरे ऐकलं की नाही गाणं ते राईट ना कच्चा बदाम. बदाम म्हणजे काय असं माहिती का आपल्याकडे बदाम म्हणजे बदाम आल्मंड त्यांच्याकडे बदाम म्हणजे शेंगदाणे हा. शेंगदाण्याची बघा त्यांच्याकडे किती मोठी व्हॅल्यू आहे आपल्याला शेंगदाण्याचं जास्त प्रोडक्शन होते तिकडे कमी होतंय म्हणून ते बेसिकली ग्राउंड ऑइल युज करतात त्यांच्याकडे कशाचं प्रोडक्शन होतंय येस राई मोहरी राही नाही र राई राई र कारट्या राई. तर ते जे बेसिकली असणार आहे ना मस्टर्ड सो त्यांचं बेसिकली प्रोडक्शन जास्त अमाऊंटमध्ये होतं तिकडे ऑइल बेसिकली काय केलं जाणार की ह्यूज अमाऊंटमध्ये प्रोडक्शन करताना बघायला भेटणार आहे. त्यामुळं त्यांच्या डोक्याला मस्टर्ड ऑइल त्यांच्या खाताना मस्टर्ड ऑइल त्यानंतर त्यांच्या मसाजसाठी मस्टर्ड ऑइल बेस्ट एकदम बेस्ट आहे कारण की थंडीच्या दिवसांमध्ये तिकडे ते बेसिकली युज होताना बघायला भेटणार आहे. आपल्यामध्ये काय असणार ग्राउंड ऑइल बेस्ट आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर का आपण जास्त
ऑइली फूड जर खात असेल अपेंडिक्स मध्ये इश्यू आहे. पिझ्झा बर्गर जर खात असेल तर अपेंडिक्स मध्ये इश्यू होताना बघायला भेटणार. जसं तेलकट जर असलं खात असेल तर त्याचा इश्यू तिकडे होताना बघायला भेटणार आहे. हा. मग मला याच्यामध्ये काय म्हणायचं की जे बॉडीमध्ये अशा टाईपचे जे काय फॅक्टर सेंटर करताना बघायला भेटणार आहेत. आता याच्यामध्ये क्लिअरली सांगू टाकतो. तुम्हाला एखादा डिसीज शिकवला का नाही, एखादा हार्मोन शिकवला का नाही, इन्फेक्शन एखादा शिकवलं, सर मग माझ्या बरोबर पण असंच होत असणार आहे का? मला पण असंच होत असणार आहे ना, माझी पण लाईफस्टाईल अशीच असणार आहे ना, राईट ना. त्या दिवशी एक कार्ट आला माझ्याकडे बरं का. मी म्हटलं कुठं चाललायस? मी म्हटलं नाही घरी चाललोय. तुम्हाला कळलं असणार. घरी चाललोय. म्हटलं का? काय नाही सर, मी आजारी पडलो. मला सर्दी झाली, मला ताप आलाय. म्हटलं का मेडिसिन का घेतली नाहीस? अहो सर तुम्हीच तर सांगितलं की 2 दिवस बेसिकली काय करायचं माहिती का, मेडिसिन घ्यायची नाहीत म्हणून. आई शपथच म्हटलं आता याला काय बोलायचं रे देवा. 2 दिवस झालं म्हटलं मी मेडिसिन घेतली नाही सर, मी वाट बघत होतो माझ्या अँटीबॉडी माझ्या बॉडीमध्ये बनतील, राईट ना, की ज्याच्यामुळे त्या व्हायरसच्या अगेन्स्ट माझी इम्युन सिस्टम कशी बनवली एकदम ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. म्हणजे नेक्स्ट टाइम जर का तो व्हायरस माझ्या बॉडीमध्ये जर आला तर इमिजिएटली माझी बॉडी हे होऊन जाऊ दे, सेकंड एन्काउंटर फास्ट, हाय इंटेन्सिटी, सोडणारच नाही ह्याला आता, राईट ना. असलं ते कार्ट म्हटलं बाप रे, आता याला काय सांगायचं राव. आता मला सांगा, होतं एक कार्ट, आता सांगायची गरज नाही, तर बाकीच्यांना समजलं असणार आहे कोण कोण आहे कोण कोण नाही ते, ठीक आहे ना. सो अशी कंडिशन क्रिएट झाली. म्हटलं "अरे काय राव पागल आहेस एक नंबरचं." बरं का. त्यानंतर काय म्हणते, "नाही सर आता मी आजारी पडलो ना, तर मी आता घरी जाणार आहे." म्हटलं "का? का नाही मला हॉस्पिटलमध्ये जायचं." "अरे का? इथं तुला गोळ्या नाहीत का?" ते म्हटलं "नाही सर, मी तुम्ही म्हटलं तसं मी ऐकलं आणि मला आणखीन ताप चढला." म्हटलं आता याला असल्या कार्ट्यांना काय करायचं सांगा बघू. रट्टे द्यायला पाहिजेत का नाही? हां, बघायला पाहिजे ना. ह्याला समजून झालंय, सर याने काय केलं माहितीये का, की 1-2 दिवस तर केलं. दुसऱ्या दिवशी जर का तुमच्यामध्ये बॉडीमध्ये अँटीबॉडी जर बनत नसतील, तर डेफिनेटली तिसऱ्या दिवशी आपण मेडिसिन घ्यायला पाहिजेत ना. त्याने तिसरा आणि चौथा असाच काढला. प्लॅन होता. सॅटर्डेला जायचा, फ्रायडे सॅटर्डेला जायचं. तर कृपया करून डिस्क्लेमेनर देतो याच्यामध्ये, की मी जे काही स्टेटमेंट यूज करतोय किंवा जे काही मी सांगतोय, अकॉर्डिंग टू द बेसिकली काय असणार आहे, एक्झाम, अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी. मी तर कोणाच्या पर्सनली लाईफमध्ये इंटरफेअर करत नाहीये. पर्सनली कोणालाही मला काय बोलायचं नाहीये. आता याच्यामध्ये हेल्थ कन्सर्न फक्त असणार आहे, त्या पर्स्पेक्टिव्हने बोलतोय. पण पर्सनली इथं कुणालाही दुखवायचं माझं मन नाहीये. नखं कापल्यानंतर 4 पुरणीच्या शिव्या दिल्यात मला. त्याबद्दल पर्सनली देणार ठेवा. मला काय असं तुम्हाला बोलायचं नाही. असाच आहे मास्तर, तसाच आहे. आतापर्यंत कधी काढायला कोणी लावलं नाही. आमच्या आई-बापाने आम्हाला बेसिकली नखं काढायला कोणी म्हणजे हे करून दाखवलं नाहीत. राईट ना? इथं आलो आणि विषय करून टाकला नाही का? असं झालं ना? हां? सो असे काही बोल, बोल. आता जर का तू बोलला नाहीस का नाही, सांगितलंस तर मारच खात असतोस. बोल आता. 2 वेळा बोललास. बोल मध्ये-मध्ये. संकल्प? हं. बोल की तुला काय बोलायचं ते. हां का? आणि तू काय बोलत होतास मग? त्याला हाक मारतोयस. का? बायको आहे का तुझी? आहाहा! मग ठीक आहे. नवरा आहे का तुझा तो? वाहिलं का? "अय, अय, अय, अय!" चढतोस का त्याच्यावर आता? हां? थांब की जरा. बघा याच्यामध्ये काय मेन्शन करायचंय. तेव्हा पडा, पडा. तुम्ही दोघे एकमेकांच्या अंगावर पडा. हां? सो माझं सिंपल साधं म्हणणं काय, बघा कुठून कुठे विषय चाललेला आहे कार्ट्यांनो. त्या अपेंडिक्स असणार आहे. कृपया करून असलं काही फूड कन्झ्युम करू नका, ज्याच्यामुळे असा काही प्रॉब्लेम होऊन जाईल. राइट? समजतंय? सो अपेंडिक्समध्ये एखाद्या पर्सनची डेथ पण होऊ शकते हां. जर असं पोटात जर दुखायला लागलं, राइट ना, इमिडिएटली कुठे झालं पाहिजे, आपण डॉक्टरकडे जाऊन आलं पाहिजे. विचार करायला पाहिजे, काय झालंय, दुखतंय कशानं, राइट ना. तर अपेंडिक्सला जर का त्याच्यामध्ये बघा डॉक्टर कधी-कधी असतात ते लय भारी. थोडीशी जरी सूज आली असली का नाही, थोडंसं जरी काय झालं असेल, "हां, अपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागणार आहे. एवढा-एवढा खर्च होणार आहे आणि तुम्हाला एवढं कट करावं लागणार आहे." काही गरज नसताना काही केसेसमध्ये असं होतं माहिती का? राइट ना. सो कधी-कधी ते ऑपरेशन करणं गरजेचं आहे. माझा एक दोस्त गेला होता. हो, त्याचं नाव अक्षय होतं. ह्यो नाही रे बाबा, हे नाहीत. दुसऱ्या दुसऱ्या नावाचा अक्षय म्हणून एक फ्रेंड होता. माझ्या 11th मध्ये होता, राइट ना. पहिलं ऑपरेशन झालं, मस्तपैकी सर्व्हायव्ह झाला. दुसऱ्या ऑप्शनला बेसिकली ऑपरेशन झालं नाही, तो पण मग लय वाईट वाटलं. लय चांगला मित्र होता माझा. त्यानंतर काही बरे त्याला बघितलं नाही. अशी सिच्युएशन होती. मग विचार करा अपेंडिक्समध्ये जीव जाऊ शकतो. राइट ना. असं कृपया करून असलं काहीतरी करू नका. देन त्यानंतर ना नेक्स्ट वन जो मेनली मेन्शन करायचा आहे, तो इथे 5th नंबरचा घ्या. कोण असणार आहे? नोड्स, लिम्फ नोड्स येताना बघायला भेटणार. काय असणार आहे? लिम्फ नोड्स येताना बघायला भेटणार आहेत. नाव लिम्फ नोड्स बॉडीमध्ये डिफरंट डिफरंट रिजनला बघा तुम्हाला अशा नोड गाठी आल्यासारख्या बॉडीला असे फील होतात कधी-कधी, राइट ना. तुम्ही बघू शकता इन्सिडेंट डायग्राम दिला, राइट ना. 138 पेज नंबरवरती लेफ्ट हँड साइडला डायग्राम दिलाय का? भेटली का नाही? अरे बघा की
दिसली का? हो का नाही? सापडली ना? तर ती जी बेसिकली असणार आहे त्या त्या बेसिकली तुम्ही बघू शकता लिम्फ नोड छोटे छोटे दाखवलेत ना तिकडं. तर कन्सर्न मध्ये तुम्ही बघू शकता. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे? तुम्हाला लिम्फॅटिक ऑर्गनचं नाव दिलंय माल्ट. काय नाव असणार आहे? माल्ट. सो माल्टचा बेसिकली लास्ट पॅराग्राफ मध्ये एक त्याचा एक काय केलंय मेनली मेन्शन करू शकतो मी इथं. लॉंग फॉर्म बेसिकली दिलेला आहे करेक्ट ना? MALT. MALT. म्युकोसा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. भेटलं? टिश्यू भेटली राईट ना? हिचा ऑलमोस्ट जर डिस्कस करायचं म्हटलं ना बाळांनो तर लिम्फॅटिक टिश्यू मध्ये किती पर्सेंटेज असणार आहे बाळांनो? 50% ऑलमोस्ट काय असणार आहे बेसिकली लिम्फॅटिक सिस्टम मध्ये यांचं काय असणार आहे कॉन्ट्रीब्युशन येताना बघायला भेटणार आहेत. आणि माल्ट कुठे प्रेझेंट आहेत? आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकला, आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला आणि आपल्या युरिनोजेनेटल ट्रॅकला. समजतंय? आजपर्यंतचा नीटचा कॉमन क्वेश्चन आहे बाळांनो हा. सो याला काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या. समजतंय का मी काय सांगितले ते? क्लॅरिटी येते? कॉमन कॉमन क्वेश्चन एक्झामला बेसिकली काय केले असणार की विचारताना बघायला भेटणार आहेत. सो यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार आहे दिस स्टेटमेंट और दिस काय असणार आहे कंटेंट. एनी डाऊट? क्लॅरिटी येईल इथपर्यंत? ध्यानात राहील काय सांगितलेलं आहे ते? त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे रे? क्लिअर झाले ना? सो एनसाठीचं जर कंटेंट तुम्ही बघितलं तर कंटेंट थोडंसं तुम्ही रीड केलं तर तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल. सगळे पॉईंट मी इथं काय केले की तुम्हाला इन्क्लूड करून दिलेल्या आहेत. ओके? सो इथं तुमचा काय झालाय बाळांनो माहिती आहे का? लिम्फॅटिक ऑर्गन बद्दलचा जो काय बेसिकली टॉपिक होता तो इथे संपलेला आहे. क्लिअर? बघा काय दिलं याच्यामध्ये. कंटेंट आपण इथपर्यंत स्टडी केलेला आहे. इम्युन सिस्टम मध्ये आपण एंट्री मारली होती आणि इम्युन सिस्टमच्या अंडर आपण काय केलं? दोन टाईपच्या इम्युनिटी बघितल्यात. पहिली इनंट इम्युनिटी, दुसरी इनंट इम्युनिटीचे आपण किती बॅरियर बघितलेत? पहिली, दुसरी, तिसरी, लास्ट वन. बरोबर? मला सांगा ह्या चार बॅरियर तुम्हाला किती टाईपच्या बेसिकली डिफेन्स लाईन प्रोव्हाइड करतात? दोन. मला सांगा पहिली मध्ये कोण कोण येणार? येस. दुसरी मध्ये राईट. इथपर्यंत पॉईंट आपण कव्हर केले होते. त्यानंतर आपण सेकंड एक टाईप बघितला. कोणता? अक्वायर्ड इम्युनिटी. अक्वायर्ड इम्युनिटी किती टाईप बघितलेत? दोन. पहिला ऍक्टिव्ह, दुसरा राईट ना? ऍक्टिव्ह मध्ये पण नॅचरल कसा बघितला? आर्टिफिशियल बघितला. सो देन त्यानंतर आपण बेसिकली पॅसिव्ह मध्ये पण नॅचरल आणि आर्टिफिशियल बघितला. राईट ना? देन त्यानंतर ना यांनाच व्यवस्थित अंडरस्टँड करून घेण्यासाठी एनसीईआरटीने ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह नंतर दुसरा टॉपिक दिलाय. कोणता? इम्युनायझेशन अँड वॅक्सिनेशन दिला टॉपिक. कव्हर केला आपण ह्याला. देन त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला कोणता होता सांगा? अलर्जी. अरे सॉर नो. प्रॉपर अलर्जी बद्दल पण आपण काय केलं की तिथे क्लिअर करून घेतलं. आणि अलर्जीचा टॉपिक झाल्यानंतर आपण कोणामध्ये बघितलं मला सांगा? ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. क्लिअर होत आहे? ऑटो इम्युन डिसऑर्डर आपण त्याच्यामध्ये बघितलेत. आणि त्यानंतर लास्ट टॉपिक इम्युनिटीचा जो बघितला आपण बघितला इम्युन सिस्टम आणि त्याच्या अंडर कोणते ऑर्गन बघितलेत? लिम्फॉइड ऑर्गन्स. क्लिअर झाले? प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन मध्ये कोण कोण आहे? बोन मॅरो, थायमस ग्लँड. आणि जी स्पेसिफिकली काय असणार तुमचे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन मध्ये कोण कोण आलं? पहिलं देन देन पियर्स पॅचेस. काय म्हणणार आहे? पायर्स पॅचेस नाही, पियर्स पॅचेस. काय म्हणणार आहे? सगळा ऑर्गन आहे का टिश्यू आहे? देन देन त्यानंतर नेक्स्ट, देन नेक्स्ट लास्ट वन माल्ट. मालती नाही रे. कोण म्हणतंय मालती? हा काय? माल्ट सांगा. माल्टचा बेसिक लॉंग फॉर्म काय? काय? कसं 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 हा हा बोल काय? खाली 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 काय बघतेस? वर बघ. हा लिम्फॅटिक टिश्यू. लिम्फॅटिक टिश्यू. बघा याच्यामध्ये वेसू सांगतोय जे काय तुम्हाला नावं दिलेत ते त्यांना ठेवून घ्या. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह हा क्वेश्चन विचारला जाणार आहे. किती पर्सेंटेज याचं? 50% ना? तर हा टॉपिक इथे आपला कव्हर झालेला आहे. नाव वी विल स्टार्ट द न्यू टॉपिक इज नथिंग बट काय असणार आहे? डिसीजेस. कॉमन डिसीजेस. एनसीईआरटीने दिला बघा टॉपिक हा. अरे भेटतो की नाही? काय दिलं तुम्हाला? कॉमन डिसीजेस नावाचा टॉपिक आता इथे येणार आहे. सो त्याच्याबद्दल आपण आता बेसिकली चालू करणार आहोत. बर याची एनसीईआरटी वाचा. काय कोणाला जर डाऊट आला तर त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. एनसीईआरटीचे सगळे टॉपिक मी याच्यामध्ये कव्हर करून टाकलेले आहेत. बट इन केस जर का कोणाला काही समजलं नाहीच तर येऊन विचारू शकता. ठीक आहे? चलो देखते आता याच्यामध्ये काय असणार कसं असणार. ठीक आहे. बघा कॉमन डिसीजेस टॉपिक आपला इथे दिलेला आहे. राईट? सो इन जनरल मध्ये आता मला काय सांगायचं तुम्ही नीट समजून घ्या. तुमचा या वीकचा जो मेन टॉपिक असणार आहे तो काय असणार आहे? डिसीजेस बद्दलच आपण डिस्कस करणार आहे. लास्ट वीक मध्ये आपण कोणाबद्दल डिस्कस केलं?
इम्युनिटी बद्दल. या वीकमध्ये डिसिजेस, मग याच्यामध्ये डिसिजेस मध्ये तुम्हाला बॅक्टेरियल, व्हायरल, त्यानंतर काय असणार फंगल, हेल्मेन्स और प्रोटोझोल हे डिसीज आपण बघणार आहे. त्यानंतर मेजर 3 डिसीज बघणार आहे. पहिला असणार आहे आपला मलेरिया, दुसरा असणार आहे आपला एड्स, आणि तिसरा असणार आपणारा कॅन्सर. हे 3 डिसीज कव्हर करणार आहे. करेक्ट ना? ट्राय करूया या वीक मध्ये सगळे टॉपिक कव्हर करण्यासाठी. इन केस जर का नाही झाले तर नेक्स्ट वीक मध्ये जाऊ. बट नेक्स्ट वीक मध्ये आपला लास्ट टॉपिक असणार आहे अडलसन्स आणि काय असणार आहे ड्रग्स अब्यूज. राईट ना? अडलसन्स अँड ड्रग्स अब्यूज. त्याच्यामध्ये आपण टोबॅको बद्दल स्टडी करणार आहे, कोकीन बद्दल डिफरंट डिफरंट टॉपिक आहेत त्याच्यामध्ये आपण ते कव्हर करणार आहे. म्हणजे विदिन नेक्स्ट वीक मध्ये काय असणार आहे चॅप्टर आपला कव्हर होऊन जाईल. समजलं याच्यामध्ये काय चाललंय? तर या वीकची थीम फक्त आणि फक्त आता डोक्यात काय ठेवायचं तुम्हाला? डिसिजेस बद्दल. एक्झामला इम्युनिटी प्लस डिसिजेस येणार आहेत आणि एक चॅप्टर असणार आहे बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. एक 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 बेसिकली आता चॅप्टर आपण रिवाइज करत चाललेलो आहे. राईट ना? बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन तो आपण घेत चाललो. सो याला काय करायचं प्रिपेअर करा. बघा याच्यामध्ये काय दिलं जाणार आहे, कसं दिलं जाणार आहे, प्रॉपर बेसिकली काय करायचं याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घ्या. काय आलं बघा, अ वाईड रेंज ऑफ काय असणार ऑर्गॅनिझम बिलॉंगिंग फ्रॉम काय असणार आहे पहिलं बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, फर्दर काय असणार प्रोटोझोआ आणि काय असणार आहे एलिमेंट्स. राईट ना? हे बेसिकली रिस्पॉन्सिबल असतात कॉज डिसीज. राईट ना? तर जे ऑर्गॅनिझम ह्युमन्सना और मेनला राईट ना ह्युमन मेनली मेन्शन करून घेतोय डिसीज कॉज करणारे ऑर्गॅनिझम असतात त्याला यासाठी सिंपल सुद्धा एक वर्ड युज करते. काय म्हणते त्याला? पॅथोजन. अरे कमाल काय म्हणणार आहे? अंडरस्टँड होते? क्लॅरिटी येते? आता पॅथोजनच्या केसमध्ये डेफिनेटली इन्फेक्शन कॉज करणारे म्हणजे एका होस्ट वरती तो सर्व्हाइव्ह होणार आहे फॉर व्हॉट? फूड. मग मला सांगा इथं होस्ट वरती जो बेसिकली ऑर्गॅनिझम फूड साठी सर्व्हाइव्ह होतो त्या बेसिकली होस्ट म्हणजे त्या बेसिकली ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार आहे? पॅरासाइट. कमॉन काय म्हणणार आहे? पॅरासाइट. तर पॅरासाइट मी तुम्हाला 2 टाईपचे सांगितलेत, कोणाला आठवतात? हा, एंडोपॅरासाइट अँड एक्टोपॅरासाइट. कुठे शिकलो तर काय आठवते तुम्हाला? पहिलं लेक्चर, एक आठवडा तुम्हाला बेसिकली डिटेलमध्ये सगळं बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली तर आपण डिस्कस केलेलं राईट ना? एक्टोपॅरासाइट अँड एंडोपॅरासाइट. आता समजून घ्या हे पॅरासाइट काय असतात. बघा, इन जनरल मध्ये आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये अशा ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्यामध्ये एकमेकांबरोबर रिलेशन असतं. जसं नवरा बायकोचं रिलेशन आहे ना, आहे का नाही? आहे ना? हा. सर आम्हाला माहित नाही अजून झालं नाही आमचं. हा. काय काय ठीक आहे ना? क्लिअर आहे? सो मला काय म्हणायचंय इथे बेसिकली जे रिलेशन असतं सिमिलर केसमध्ये ऑर्गॅनिझमचं पण काय ना काहीतरी एकमेकांमध्ये रिलेशन राहताना बघायला भेटणार आहे. एक असतं सिम्बायोटिक रिलेशन. सिम्बायोटिकचं मिनिंग काय बनतं बाळानो किंवा म्युच्युअलिझमचं मिनिंग काय बनतं? या दोन ऑर्गॅनिझमला एकमेकांचा फायदा आहे. एला बीचा आणि बीचा एला, तर त्याला म्हणतो सिम्बायोटिक रिलेशनशिप. और समटाइम्स असे काही बेसिकली रिलेशन असतात की ज्याच्यामध्ये काय असणार आहे एकाला फायदा आहे तर दुसऱ्याला काहीच फायदा नाही. राईट ना? देन त्यानंतर दुसऱ्याला फायदा आहे तर पहिल्याला काहीच फायदा नाही. असे पण रिलेशन त्यांना बघायला भेटणार आहेत. और काही केसेसमध्ये एकाला फायदा आहे दुसऱ्याला काही फायदा नाही बट दुसऱ्याला पण त्रास पण देताना बघायला भेटणार आहे. अरे समजते का मी काय म्हणतो ते? त्रास याचा त्याला. राईट ना? त्याचा त्याला काहीच फायदा नाही बट उलट त्रास याचा. तर ती कंडिशन पॅरासाइट आणि होस्टची असते बघा. राईट ना? तर अशा केसेसमध्ये आपण काय करतो एक्झाम्पल घेतोय जस्ट लाईक एनसीईआरटी मध्ये. बघा 12च्या एनसीईआरटी मध्ये एक चॅप्टर आहे तुमचा ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन नावाचा बेसिकली एक चॅप्टर आहे. इकोसिस्टम मध्ये येताना बघायला भेटणार आहे. तर तिथं अशा टाईपचे काही इंटरॅक्शन दिलेत. कमेन्सिलिझम, म्युच्युअलिझम, पॅरासायटिझम, राईट ना? सिम्बायोटिक असोसिएशन बद्दल असे काही बेसिकली तुम्हाला दिलेले आहेत. बट त्याच्याबद्दल आपण काही डिस्कस करणार नाही आता सध्या. राईट ना? त्याच्याशी आपलं काही घेणं नाही. ते तुम्ही कुठे शिकणार आहात? ते शिकणार आहात तुम्ही बेसिकली इकोसिस्टम मध्ये. तिकडे तुम्ही शिका बेसिकली. आता इथं पण कंडिशन क्रिएट तीच झालेली आहे. काय? की स्पेसिफिकली 2 टाईपचे ऑर्गॅनिझम आहे. एक कोण असणार आहे? पॅरासाइट आणि दुसरा कोण असणार आहे? होस्ट. इथं कोण भेटला तुम्हाला? पॅरासाइट आणि दुसरा कोण असणार इथं? होस्ट. तर कंडिशन काय असणार आहे बघा नीट समजून घ्या. पॅरासाइट जो असणार आहे राईट ना इथं मेनली मेन्शन करून दिलं आपल्या पॅरासाइट. देन इथं मेनली येताना बघायला भेटणार आहे याच्याबरोबर कोण असणार आहे? होस्ट येताना बघायला भेटणार आहे. कोण असणार आहे? होस्ट. तर इन जनरल मध्ये आपल्या बॉडीमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर होस्ट कोण असणार आहे? ह्युमन असणार आहे. राईट ना? ह्युमन का असणार होस्ट येताना बघायला भेटणार आहे. आणि पॅरासाइट कोण असणार म्हणून यांच्यामध्ये पॅथोजन येताना बघायला भेटणार आहे. कोण असणार आहे? पॅथोजन. क्लॅरिटी येते याच्यामध्ये? समजतंय? आता सिंपल साधं जर घ्यायचं म्हटलं तर बघा, मला सांगा आपल्याला जर का पर्टिक्युलरली कॉमन कोल्ड होत असेल तर याच्यामध्ये व्हायरस एक सांगितलेलं मी तुम्हाला कोणता रे? रायनो व्हायरस. कोण झाला? रायनो व्हायरस. मग सांगा रायनो व्हायरस होस्ट झाला का पॅरासाइट झाला? म्हणजे एक पॅथोजन आहे, व्हायरल पॅथोजन आहे आणि त्यासाठी होस्ट कोण झाला? ह्युमन. आपण होताना बघायला भेटणार तर कनेक्शन याच्यामध्ये समजतंय का? सिमिलर केसमध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे बॅक्टेरिया,
व्हायरस, फंगस, प्रोटोझोआ और हेल्मिन्स हे सगळे कोण येणार आहे? तुमचे पॅरासाइट येणार आहेत. तर सगळ्यांच्यासाठी कॉमन होस्ट कोण येणार आहे? आपला ह्युमन येताना बघायला भेटणार आहेत. आता मला सांगा, जस्ट लाईक बॉडीमध्ये ह्युमननं स्वतःला वाचवण्यासाठी 4 टाईपच्या बॅरियर क्रिएट केल्यात. अरे सॉर नो. फिजिकल, फिजिओलॉजिकल आणि काय असणार आहे? सेल्युलर आणि सायटोकायनिन. आता मला सांगा याच्यामध्ये एक पॉईंट आपण डिस्कस करून घ्या. एक सिंपल सा घेऊया. जर का तुम्ही बघितलं तर फिजिकल बॅरियर मध्ये आपल्या बॉडीमध्ये काय असणार आहे? स्किन आणि म्युकोसल मेम्ब्रेन आहे. त्यानंतर ना फिजिओलॉजिकल मध्ये ऍसिड, देन सलायवा, देन टीयर्स वगैरे सिक्रेशन करण्याची फिजिओलॉजी आहे ना. मग मला सांगा, आपण आपल्याला वाचवण्यासाठी स्टमक मध्ये काय प्रोड्यूस केलं रे? ऍसिड, राईट ना. ऍसिड HCl बेसिकली सिक्रेट केलं. सायमल्टेनियसली ऍसिडिक पीएच चे काही एन्झाईम बेसिकली प्रोड्यूस केले. मग मला सांगा, जसं आपण स्वतःला सर्व्हाइव्ह करण्यासाठी हे पीएच और काय असणार आहे? बेसिकली काय असणार आहे? एक ऍसिड और काय असणार आहे? जर प्रोडक्शन केलं, एन्झाईम जर प्रोडक्शन करत असेल, तर मला सांगा, पॅथोजन पण स्वतःला त्या पीएच मध्ये, त्या ऍसिड मध्ये सर्व्हाइव्ह करायला स्वतःला पण अडॅप्ट करायला पाहिजे. जर का त्या पॅथोजननं पर्टिक्युलरली स्वतःला अडॅप्ट जर केलं नाही, तर ते इन्फेक्शन आपल्याला करू शकतो का? नाही करू शकत आहे. म्हणजे मला सांगा, इथं जसा होस्ट इव्हॉल्व्ह होतोय, तसा कोण इव्हॉल्व्ह होतोय? पॅरासाइट पण इव्हॉल्व्ह होताना बघायला भेटणार आहे, पॅथोजन पण इव्हॉल्व्ह होतोय. मग मला सांगा, इथं बेसिकली एक इव्हॉल्व्ह होतोय, दुसरा होत नाही, किंवा दुसरा होतोय, पहिला होत नाही, अशातला बघाय का? नाही. दोघं पण इव्हॉल्व्ह होतात. त्या टाईपचं जे अडॅप्टेशन असतं, या टाईपचं जे इव्होल्युशन असतं, त्याला म्हणतो आपण को इव्होल्युशन. काय म्हणतो बाळांनो? को इव्होल्युशन येताना बघायला भेटणार आहेत. दोन्ही ऑर्गॅनिझम काय असणार आहे? इव्हॉल्व्ह होताना बघायला भेटणार आहेत. हे कॅरेक्टर समजतं का मी काय म्हणतो ते? जर असतं, तर आपण जे काही फूड खातोय, ते फूड बेसिकली स्टमक मध्ये जातंय. स्टमक मध्ये गेल्यानंतर बॅक्टेरिया पण स्टमक मध्ये गेलाय. बट आपल्याला इन्फेक्शन कॉज करतोय का? नाही. राईट ना. तो बेसिकली काय असणार, आपण ऍसिड मारून टाकलं. बट देन त्यानंतर काही टाइम पिरियड नंतर तोच ऑर्गॅनिझम आपल्याला इन्फेक्शन पण कॉज करतोय. म्हणजे ऍसिड मध्ये तो सर्व्हाइव्ह होतोय की नाही होतोय? म्हणजे त्याने त्याला स्वतःला प्रोटेक्ट करण्याचं मेकॅनिझम पण काय काय केले? डेव्हलप केले. तर यासाठी तेच सांगते बघा. द पॅथोजन कॅन एंटर इंटू काय असणारे बॉडी बाय द काय असणारे व्हेरियस मीन्स मल्टिप्लाय मल्टिप्लाय म्हणजे समजतं ना, नंबर वाढवणार त्याचा. आणि इंटरफेअर विथ काय असणार आपल्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज बरोबर होतो ना, म्हणजे होताना बघायला भेटणार आहे. मग आपल्या बॉडीच्या मॉर्फॉलॉजिकल और फंक्शनल ऍक्टिव्हिटीज काय असणार डॅमेज होताना बघायला भेटणार आहे. सो बघा याच्यामध्ये काय असेल, पॅथोजन हॅव टू अडॅप्ट टू लाईफ विदिन द काय असणार एन्व्हायरमेंट ऑफ द काय असणार मेनली मेन्शन करून दिले जाणार तुमच्या होस्टमध्ये. सो इथे त्यानं काय करायला पाहिजे? स्वतःला अडॅप्ट करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? को इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. हे कंडिशन काय केलं की त्याच्यामध्ये मी मेनली मेन्शन करून देते. अंडरस्टँड होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं? फॉर एक्झाम्पल काय दिलं बघा, पॅथोजन दॅट एंटर इंटू काय असणार गट. गट म्हणजे काय असणार आहे? स्टमक. स्टमक मध्ये एखादा जर का पॅथोजन एंटर करत असेल, तर मला सांगा त्यानं सर्व्हाइव्ह होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काय असणार आहे? पीएच येताना बघायला भेटणार आहे. ऍसिड येताना बघायला भेटणार आहे. व्हेरियस डिफरंट डिफरंट काय असणार आहे? एन्झाईम येताना बघायला भेटणार आहे. त्यानं स्वतःला सर्व्हाइव्ह करण्यासाठी अडॅप्ट करणं गरजेचं. जर अडॅप्टेशन जर झालं नाही, तर ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह होणार नाही. ऑर्गॅनिझम सर्टन टाइम नंतर काय असणार? डेड होऊन जाईल. राईट ना. त्यामुळे इन्फेक्शन कॉज करू शकणार नाही. तर याचं को इव्होल्युशनचा टॉपिक काय केला की जस्ट इथं तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेला आहे. सो आता आपल्याला काय करायचंय की ओव्हरऑल असे डिफरंट डिफरंट जी कॅटेगरी दिलीत, कोणती? बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस और काय असणार आहे? प्रोटोझोआ, हेल्मिन्स, यांच्यातले काही एक्झाम्पल स्टडी करायचे. आता एक्झाम्पलच्या अकॉर्डिंगली काय करणार, त्यांचं प्रिपरेशन आपण करायला चालू करणार आहोत. समजतं का टॉपिक आता काय असणार आहे? क्लिअर होतंय? सो अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी नाऊ वी विल स्टार्ट द काय असणार आहे सम बेसिक डिसीजेस. सो याच्यामधले कोणते डिसीज असणार आहेत, काय असणार आहेत, कसं फंक्शन करतात, त्याच्याबद्दल आपण इथं आता बेसिकली स्टडी करायला चालू करून घेऊया. सो मी तुम्हाला यांच्यामध्ये आताच एक क्वेश्चन सुरुवातीपासूनच एक काम करायला सांगतो, ते जाणून ठेवून घ्या. राईट ना. वरती तुम्ही लिहायला काय पाहिजे? कॉमन डिसीजेस और इन्फेक्शियस डिसीजेस मेनली मेन्शन करून घ्या. इन्फेक्शियस काय असणार आहे? डिसीजेस तुम्ही असा वरती टॉपिकला नाव देऊन टाकलं आणि तुम्हाला आता चार्ट बनवायचा आहे. सो चार्ट बनवत असताना पहिल्यांदा तुम्ही इथे काय लिहायला पाहिजे? फर्स्ट टॉपिक जो येताना बघायला भेटणार आहे, दिस इज नथिंग बट काय लिहिणार तुम्ही यांच्यामध्ये? येस ना, नेम ऑफ डिसीज. काय लिहिलं? नेम ऑफ डिसीज बेसिकली लिहून टाकलं. राईट ना. हा पहिला तुमचा काय असणार कॉलम बनल. दुसरा काय असणार कॉलम? येस ना, कॉझिटिव्ह एजंट. तुम्हाला काय आठवतंय? एसटी साठी आपण असं केलेलं. राईट ना. तसंच काय असणार आहे? मेनली मेन्शन करू शकता इथं. जर डिस्कस करायचं म्हटलं, एक मिनिट हा. किती टाइम राहिला आपल्याकडे? ओके. बघा याच्यामध्ये काय केलं जाणार आहे. सेकंड थिंग काय असणार आहे? कॉझिटिव्ह एजंट म्हणून असणार आहे. कॉझिटिव्ह एजंट. आता कॉझिटिव्ह एजंट जो त्यांना बघायला भेटणार म्हणजे काय असणार आहे? पॅथोजन असणार आहे. बरं, पॅथोजनची कॅटेगरी दिली तुम्हाला. पॅथोजनच्या कॅटेगरी किती आहेत? 5. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, प्रोटोझोला आणि काय असणार आहे? हेल्मेन्स. सो माझं सिंपल साधं म्हणणं काय असणार आहे बघा, मी तुम्हाला सिंपल साधं एक्झाम्पल देतो. बघा, इथं आपण डिसीजचं नाव लिहिलं कॉमन कोल्ड. काय नाव लिहिलं?
सांगा पॉझिटिव्ह एजंट कोण असणार आहे? रायनो व्हायरस. आता त्याची कॅटेगरी कोणती आहे? व्हायरस, बॅक्टेरिया और फंजाय. तर ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता ना, काय लिहिलं? पॉझिटिव्ह एजंट तुम्ही सगळं ब्ला 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 काय पण लिहून टाकलं आणि त्यानंतर काय असणार त्याच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं? व्हायरस. रायनो व्हायरस इथे लिहून टाकला तर व्हायरस इथे लिहून टाकलं. समजतं का तुम्हाला काय करायचंय? देन त्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन नेक्स्ट जो टॉपिक असणार आहे थर्ड वाला लिहू शकता. मोड ऑफ काय असणार आहे? ट्रान्समिशन. म्हणजे बेसिकली बॅक्टेरिया किंवा पॅथोजन तुमच्या बॉडीमध्ये कोणत्या व्ह्यूने एंटर करताना बघायला भेटणार आहे ते आपल्याला डिस्कस करायचंय. राईट. देन त्यानंतर फोर्थ वन जर एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर कोणता टॉपिक असणार आहे बघा याच्यामध्ये? सिमटम्स. काय असणार तुम्हाला यांच्यामध्ये? सिमटम्स बेसिकली तुम्हाला माहित असायला गरजेचं आहे. सिमटम्स बघणार आहे आपण. लास्ट वन जर याच्यामध्ये मेनली मेन्शन करायचं म्हणजे काय असणार? ट्रीटमेंट. काय असणार आहे? ट्रीटमेंट बेसिकली आपण काय करणार याच्यामध्ये मेनली डिस्कस करणार आहे. पाच टॉपिक तुम्हाला समजतात का? या पर्स्पेक्टिव्हनं एक भलं मोठं पेज तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. जुळी घ्या, पानाची जुळी घ्या, त्याच्यात मदत होऊन जाईल. सगळे बेसिकली तुम्हाला त्याच्यामध्ये बसताना बघायला भेटणार. सगळे डिसीज त्याच्यामध्ये कव्हर करू शकतो आपण. कारण की असं नाही म्हणजे तरी डिटेलमध्ये व्यवस्थित पद्धतीने एकदा जर का तुम्ही मेन्शन करून जर ठेवलं तर इन फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचे काय होईल की हेल्प होऊन जाईल. राईट ना? सो एकदा समजून घ्या. आज एक डिसीज तुम्हाला शिकवतो, कसं असणार आहे कसं नसणार ते एकदा चेकआउट करा. देन त्यानंतर तुम्ही त्याचे नोट्स बनवायला काय करा की परत तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बनवून टाका. वन टाइम ही बेसिकली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. लिटरली सांगतो ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आपल्या ज्या काही टेस्ट होणार आहेत सीडब्ल्यू असो, FL असो, और इव्हन काय असणार आहे चॅप्टर वेस्ट टेस्ट सिरीज और युनिट वेस्ट टेस्ट सिरीज त्यांच्यामध्ये मदत करणार आहेत. नीटच्या एक्झामला मदत करणार आहेत. और इव्हन तुम्हाला 12th मध्ये बोर्डची एक्झाम द्यायची आहे बाळांनो. आणि त्या बोर्डच्या एक्झाम मध्ये इव्हन लिटरली सांगतो तुम्हाला नाही म्हटलं तर 2 मार्कासाठी, 1 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी हा क्वेश्चन बनण्याची पॉसिबिलिटी आहे. सो वन टाइम प्रिपरेशन, लॉंग टाइम काय असणार याचा युज होताना बघायला भेटणार आहे. राईट. सो नाव वी विल स्टार्ट द फर्स्ट बेसिकली कॅटेगरीज नथिंग बट काय असणार आहे यांच्यामध्ये असणार आहे बॅक्टेरियन. सो तुम्ही याच्यामध्ये इन्फेक्शियस डिसीज टाकून दिलं. राईट ना? तर याच्यामध्ये फर्स्ट कॅटेगरी आपण डिस्कस जे करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही स्टार मार्क करून ठेवलं तर सगळेचे सगळे कोणते असणार आहे? बॅक्टेरियल डिसीज बद्दल डिस्कस करू. काय असणार आहेत? बॅक्टेरियल. सगळे बॅक्टेरियल बघणार आहे. पहिल्यांदा बॅक्टेरियाचे सगळे बेसिकली ऑर्गॅनिझम बघू, डिसीज बघू, त्यानंतर व्हायरस, देन फंगल, देन प्रोटोझोल, देन काय असणार आहे? हेल्मेंट्स. ओके. तर त्या पर्स्पेक्टिव्हने बघूया. मोस्टली तर बॅक्टेरिया बद्दल तुम्हाला क्वेश्चन टाकलेत. सो तो कोणता असणार आहे, काय असणार आहे बघून घ्या. पहिल्यांदा बघा, डिसीजचं नाव असणार आहे म्हणून काय लिहिणार आहे तुम्ही? टायफॉइड. काय लिहिणार आहे? टायफॉइड. लिहिलं? बघा एनसीआरटी तुमच्या समोर असणार. एनसीआरटीच्या व्यतिरिक्त काही सांगणार नाही. तुम्हाला फक्त बघायचंय आणि चार्ट भरत जायचंय. ओके. डिसीजचं नाव काय लिहिलं? टायफॉइड. देन पॅथोजनचं नेम असणार आहे. येस लिहायचंय. साल्मोनेला टायफी. काय लिहिणार आहे? साल्मोनेला टायफी. इथं नीट समजून घ्या. साल्मोनेला टायफी आणि साल्मोनेला टायफी म्युरियम नावाचा पण एक बॅक्टेरिया असतो. बट साल्मोनेला टायफी म्युरियम हा पण बेसिकली टायफॉइड कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल नाहीये. कोण रिस्पॉन्सिबल आहे? साल्मोनेला टायफी. कमॉन याची कॅटेगरी काय आली? बॅक्टेरिया त्यांना बघायला भेटणार क्लिअरली मेन्शन करून दिले. पॅथोजन कोणत्या टाईपचं असणार आहे? बॅक्टेरियमच्या टाईपमध्ये. मला सांगा 3 कॉलम भरले का तुमचे? कोणकोणता भरला किंवा 2 कॉलम भरले तुमचे? पहिला कोणता भरला? डिसीजचा नेमचा. सेकंड कोणता भरला? कॉझिटिव्ह एजंटचा. त्याचा टाईप समजला. आता आपण बेसिकली हा बेसिक काय असणार आहे कसं असणार आहे ते मेनली मेन्शन करून घ्या. बघा सिम्टम तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचे आहेत. पहिली गोष्ट काय सांगतात? तर मेनली मेन्शन करून दिले. बरं इथं आता काय सांगणार बघा सिम्टम्स मध्ये सिम्टम्स दिला ना ब्लॉक तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. काय करणार बघा की जनरली टायफॉइड तुमच्यापैकी कोणी आहे का? टायफॉइड पेशंट सर झाला आता टायफॉइड. एनीबडी इज देअर? 1 2 ठीक आहे. 4 5 राईट ना. सो मला म्हणायचं आहे तुमच्यामध्ये कॉमन जे सिम्टम होतं फिवर होतं का नव्हतं? राईट ना. सो टायफॉइड डिसीज मध्ये काय बघायला भेटणार आहे? टायफॉइड फिवर येताना बघायला भेटणार. तुमचं पहिलं पहिलं काय असणार आहे स्पेसिफिकली त्याच्यामध्ये सिम्टम आलं. सिम्टमच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं? फिवर. त्या फिवरला तुम्ही नाव काय दिलं? टायफॉइड फिवर. और इन ब्रॅकेटमध्ये ह्या टायफॉइड फिवरला ब्रॅकेटमध्ये दिला एंटेरिक फिवर. एंटेरिक फिवर. राईट ना. एंटेरिक फिवर का युज होतोय? कारण की एंटेरिक हा वर्ड युज केला जातो बाळांनो इंटेस्टाईनला. कोणासाठी? इंटेस्टाईनला. मग याच्यामध्ये मेनली जे इन्फेक्शन होताना बघायला भेटणार कसे असणार आहे? स्मॉल इंटेस्टाईन बद्दल आपण डिस्कस करून घेतोय. सो समजून घ्या. फिवरचं नाव काय दिलंय? टायफॉइड फिवर और ऑल्सो कॉल्ड एंटेरिक फिवर. क्वेश्चन मध्ये हा वर्ड तुम्हाला भेटून जाईल. फर्दर काय सांगतात बघा. दिस पॅथोजन जनरली एंटर द काय असणार आहे स्मॉल इंटेस्टाईन थ्रू द काय असणार आहे फूड अँड वॉटर कंटॅमिनेटेड. समजतंय? सो मला सांगा ट्रान्समिशन रूट काय झाला? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. ट्रान्समिशन रूट काय लिहिला तुम्ही? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर इनटू दी स्मॉल इंटेस्टाईन. आता एनसीआरटी ने तर स्मॉल इंटेस्टाईन दिले. एक्झाम मध्ये जर का लार्ज इंटेस्टाईन वर्ड जर आला तर स्टेटमेंट करेक्ट और इनकरेक्ट?
करेक्ट और इनकरेक्ट? इनकरेक्ट बनणार आहे ना. सो या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही त्याला बेसिकली रिवाइज करणं गरजेचं आहे. एंटेरिक फीवर असणार आहे टायफॉइड साठी. आणि सेकंड थिंग, ट्रान्समिशन जे असणार आहे राईट ना, ते एंटर करण्याचा त्याचा जो रूट असणार आहे तो कुठून असणार आहे? कंटामिनेटेड फूड आणि काय असणार आहे? वॉटर. हे कंडिशन देऊन टाकलेले आहे. आता कुठे येणार आहे सांगा? तो जर का स्मॉल इंटेस्टाइन आहे थ्रू द काय असणार ऑर्गन इनटू द काय असणार आहे? एस ऑर्गन मध्ये येणार आहे. वाय द काय असणार आहे? ब्लड. तर इम्पॉर्टंट वर्ड्स तुम्हाला त्याच्यासाठी मॅटर करताना बने म्हणजे ट्रान्समिशन रूट दिलेले आहेत. आता जसा बेसिकली बॉडीमध्ये येतो, तर तुमच्या बॉडीमध्ये बेसिकली टेम्परेचर बॉडीचं किती होणार आहे? 39 to 40 फॅरेनहाइट. राईट ना? अरे काय दिलंय ते? डिग्री सेल्सिअस. बट क्वेश्चन फॅरेनहाइट मध्ये विचारला जातो. कसा विचारला जाणार? फॅरेनहाइट मध्ये. मग फॅरेनहाइट मध्ये ज्यावेळी घ्याल तर 104 फॅरेनहाइट ही व्हॅल्यू तिथे बेसिकली काय करा मेनली मेन्शन करून घ्या. ओके. हा तुमचा काय असणार आहे बाळून तिथं क्वेश्चन म्हणताना बघायला भेटणार आहेत. ओके. सो पॉइंट तिथं माहित असणं गरजेचं आहे. आणि इव्हन स्मॉल इंटेस्टाइनच्या ठिकाणी लिहून टाका नीट. नीट 2023. 2023चा क्वेश्चन होता बाळांनो. सिमिलर केसमध्ये अजून एका डिसीज मध्ये हाच क्वेश्चन तुम्हाला फसवणार होता. तुम्ही 2 पानं अजून जर का पलटलीत तर तुम्हाला बेसिकली काय असणार आहे माहितीये का की हा बस लेफ्ट हँड साइडला इथं बघा. पेज नंबर असणार आहे 132. त्याच्यावरती लाईफ सायकल ऑफ कोणती दिलाय? मलेरिया. त्याच्या खाली बेसिकली डिसीजचं नाव दिलंय अमिओबायसिस. 2 लाईन तुम्ही जर रीड केल्या 2-3 लाईन तर त्याच्यामध्ये लार्ज इंजेक्शन असं काय लिहिलंय का बघा. अरे भेटलं की नाही? तर लार्ज इंजेक्शन जे असणार आहे ना बाळा तिथं ब्रॅकेटमध्ये लिहून टाका 2023 नीट एक्झामला क्वेश्चन विचारला गेला होता. एनसीईआरटी मध्येच मेनली मेन्शन करून टाका लार्ज इंटेस्टाईन. ओके. तर इन ब्रॅकेटमध्ये वरती काय लिहिणार आहे तुम्ही? नीट 2023. याच्यामध्ये बेसिकली क्वेश्चन विचारला गेला होता. आता मला सांगा लार्ज इंटेस्टाईन तुम्ही कोणामध्ये स्टडी करताय? टायफॉइड मध्ये का अमिओबॅसिस मध्ये? स्मॉल इंटेस्टाईन क्लॅरिटी येते. तर याच्यामध्ये तुम्हाला फसवलं जाणार आहे. त्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही प्रिपरेशन करून ठेवणं गरजेचं आहे. क्लॅरिटी येते. सो मला सांगा कॉमन जर का बेसिकली आपण काही याचे सिम्पटम जर बघितले तर पहिल्यांदा काय येणार आहे? फिवर. फर्दर त्या पर्सन मध्ये काय येणार आहे? विकनेस. फर्दर काय असणार आहे? स्टमक पेन और कॉन्स्टिपेशन. प्रॉपर स्टूल न पास होणं. फर्दर काय असणार आहे? हेडेक येणार आहे. लॉस ऑफ ऍपेटाइट. ऍपेटाइट म्हणजे काय असणार आहे? भूक न लागणं. राईट ना? क्लॅरिटी येते. ऍपेटाइट भूकच लागत नाही त्याला. राईट ना? जरी काही खाल्लं पिल्लं तर ते प्रॉपर डायजेस्ट वगैरे होत नाहीये. बिकॉज ऑफ व्हॉट? की स्पेसिफिकली तुमच्या हे साल्मोनेला टायफीमुळे. राईट ना? तर इथे बेसिकली असणार आहेत. दीज आर दी कॉमन काय असणार आहे सिम्पटम्स मेनली मेन्शन करून दिलेले आहेत. क्लॅरिटी येते? समजतंय? प्रॉपर्टी देऊन टाकले. कॉमन सिम्पटम्स मध्ये तुम्हाला ह्यांना मेनली मेन्शन करायचं आहे. बट जर का सिव्हिअर सिम्पटम जर बघायला भेटत कसे असणार आहेत? सिव्हिअर केसमध्ये. सिव्हिअर सिम्पटम जर बघायला भेटले तर सिव्हिअर सिम्पटम्स मध्ये पहिल्यांदा तर काय होणार आहे? इंटेस्टिनल परफोरेशन. म्हणजे त्या पर्टिक्युलरली पर्सनच्या स्मॉल इंटेस्टाइनला छोटे छोटे होल पडणार आहेत. काय पडणार आहेत? होल. छोटे छोटे होल आहेत परफोरेशन पोर्स क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. आता इमॅजिन करा असे जर का पोर्स वाढत 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 जर का गेले तर पर्सनच्या डायजेशन मधले जे काही इंटेस्टाइन मधलं मटेरियल असेल सगळं कुठं? बाहेर. बॉडीमध्ये सगळे सर्क्युलेट होणार. मग असं तर टॉक्सिक मटेरियल जर का ते बॉडीमध्ये असं सर्क्युलेट जर व्हायला लागलं तर पर्सन जगणार आहे का? नाही. जो पर्सन डेथ होताना बघायला भेटणार आहे अल्टिमेटली काय सिम्पटम बघायला भेटणार आहे? पर्सनची डेथ होताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते? स्वतः बघा क्वेश्चन जर असं असं जर टाकला गेला राईट ना किंवा स्टेटमेंट असं टाकलं द कॉमन symptoms of typhoid patient is nothing but intestinal perforation and death. Statement correct or incorrect? Why? These are the common symptoms or severe symptoms. अंडरस्टँड होतंय? तर सिव्हिअर सिम्पटम्स काय असणार आहेत बाळांनो यांच्यामध्ये कॉज होताना बघायला भेटणार असं तुम्हाला फसवलं जातंय किंवा उलट केलं जाणार आहे. सिव्हिअर सिम्पटम्स मध्ये काय लिहिलं? विकनेस. और काय असणार आहे? स्टमक पेन. अरे मग काय असणार आहे? फीवर. तर हे तुमचे काय असणार आहेत? की कॉमन सिम्पटम्स आहेत. सिव्हिअर सिम्पटम्स नाही आहेत. तर या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही 2 कॅटेगरी करायला पाहिजेत सिम्पटम्स मध्ये. पहिली कॅटेगरी काय केली? कॉमन सिम्पटम्स. दुसरी काय केली? सिव्हिअर सिम्पटम्स. क्लिअर झाले इथपर्यंत? एनी डाऊट? क्लिअर आहे? नाव वी विल आयडेंटिफाय द काय असणार आहे दिस टायफॉइड बाय द काय असणार आहे कन्फर्म और कन्फर्मेशन टेस्ट केली जाणार आहेत. त्या टेस्टचं नाव आहे विडाल टेस्ट. काय केली जाणार आहे? विडाल टेस्ट. आता म्हणत असाल की सर इथे कॅटेगरी तुम्ही सांगितलीच नाही. कसं लिहायचं? सिम्पल साधं घ्या. ट्रीटमेंटचा जो टॉपिक दिलाय ना बाळांनो, ट्रीटमेंट आपण तिथे दिली जात नाही. टायफॉइड जो बेसिकली डिसीज असणार आहे का नाही, कन्फर्मेशरी काय असणार? कन्फर्म टेस्ट.
कन्फर्मेंटरी काय असणार आहे, टेस्ट एक येताना बघायला भेटणार आहे. तिचं फक्त नाव लिहा, काय असणार आहे, विडाळ टेस्ट म्हणून. सो विडाळ टेस्ट तुम्हाला इथं बेसिकली एनसीटीने मेनली मेन्शन करून दिलेलं आहे. तुम्ही या वेने तिचं नाव लिहू शकता. कन्फर्मेंटरी काय असणार आहे, और कन्फर्मेंट सिंपल फॉर्म मध्ये कन्फर्मेंटरी काय असणार, टेस्ट केली जाते. ही ट्रीटमेंट नाहीये, आता सांगू देतोय. ताप टायफॉइडच आहे का मलेरियाचं हे चेकआउट करण्यासाठी कोण मदत करतं, तरी टेस्ट मदत करते. टेस्टचं नाव काय असणार आहे, अरे काय नाव असणार आहे, विडाळ टेस्ट, राईट ना. आता याची बेसिकली जे स्टोरी आहे स्टोरी नंतर न सांगन, पण याच्या अगोदरचे बेसिक बेसिक पॉईंट समजून घ्या. बघा याच्यामध्ये काय असणार आहे. एक बेसिकली इथं केस स्टडी दिले. केस स्टडी म्हणजे काय असणार आहे, की ऍक्च्युली कुठेतरी घडली होती. तर एक बेसिकली पेशंटचं नाव टांगले, काय असणार आहे, मेरी मेलन. कोण असणार आहे, मेरी मेलन असणार आहे. ही बेसिकली हिला अजून एक नाव दिलं तर निकनेम हिचं होतं टायफॉइड मेरी. काय नाव होतं, टायफॉइड मेरी. आता रॉयल फॅमिलीमध्ये ही कुकडू होती. कोण होती, कुकडू होती, कुकडू. कुक 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 कुकडू होती रे, शेप होती, हा, राईट ना. खानसा असतात ना, खानसा म्हणजे जेवण बनवणार असतात बघा, खानसा आपण त्यांना म्हणतो. तर ते बेसिकली होते, राईट ना. तर ही टायफॉइडची कोण होती रे, कॅरियर येताना बघायला भेटणार आहे. म्हणजे एका पर्सन करून दुसऱ्या पर्सनला घे टायफॉइड, घे टायफॉइड, घे टायफॉइड, अशी बेसिकली वाटत सुटायची सगळ्यांना टायफॉइड, राईट ना. तर ते काय झालं, कसं झालंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून देईल उद्याच्या क्लासमध्ये, आपण त्याला बघूया. बरं का. तर त्यानंतर काय असणार आहे ना, स्प्रेड टायफॉइड करताना बघायला सेव्हरल बेसिकली काय असणार आहे, इयर्स मध्ये. आणि अल्टिमेटली शी प्रिपेअर जे फूड करतो त्याच्यामधून बेसिकली ट्रान्सफर होत. लिटरली ह्या बाईमुळं कितीतरी लोक मेलीत पण. ती पण मेली, ती पण मेली. कशी मेली ती तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये सांगत. पण मला सांगा, पहिला डिसीज समजलाय. आता यानंतर सगळे डिसीज तुम्हाला अशाच वेने काय करायचे, प्रिपेअर करायचे. तर इथं तुम्हाला ट्रीटमेंट दिले का, नाही. ट्रीटमेंटसाठी काय असणार आहे, अँटीबायोटिक्स यूज, अँटीबायोटिक्स हे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट मध्ये येऊन जाईल. नाही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट बेसिक लेवलला तरी तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे. क्लिअर झालं का तुम्हाला यांच्यामध्ये. येस. निर्लज्जम सदा सुखी मरा तिकडे तुम्ही. काय म्हणायला पाहिजे, 300+ करणं झालं म्हणजे. आणि त्याची पनिशमेंट येत असणार की पेपर सांगितलं जाणार नाहीये. ठीक आहे, विषय संपला.